नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय नैनाताई यांना विनंती करते की त्यांनी त्रिसरण अनुसरण करावे. नैनाताई. नमो तस्स जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद ताई. आज आपण या मालिकेचे 94वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. आजचे आपले मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लबाने सर आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय देते. सरांनी आज आपल्या या मंचावर आजपर्यंत 14 धम्मपद आणि जातक बरेचसे सांगितले आहेत. सर बी केमिकल इंजिनियर आहेत. सरांनी MA केले आहेत. पाली अँड नेट देखील सरांचे झाले आहेत. MPSC परीक्षेमध्ये सर यशस्वी झाले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालनालयात सर सहसंचालक या पदावर काम केले सरांनी. 2019 मध्ये सर निवृत्त झाले आणि बौद्ध साहित्यावर बरेच शोधनिबंध देखील सरांनी सादर केले आहेत. तसेच भोपाळ गॅस ट्रॅजेडी यावर देखील सरांनी रिसर्च पेपर देखील सादर केले आहे. असा हा सरांचा थोडक्यात परिचय देऊन सरांना मी विनंती करते की त्यांनी आजचे आपला विषय आहे 248 नंबरचे जातक आहे किंसु कोपम जातक वर्णना. आणि मी सरांना विनंती करते की आजच्या या जातकावर सरांनी मार्गदर्शन करावे. लबाने सर. थँक्यू ताई. सगळ्या धम्मसाखरच्या टीम आणि सगळ्या उपासक उपासिकांना नमो बुद्धाय, जय भीम अँड गुड इव्हनिंग. तर आज मला तुम्ही संधी दिली परत एक जातक सांगण्याबद्दल, तर मी आपला आभारी आहे यासाठी की ते जातक दिलेलं आहे तुम्ही मला, ते किंसुक उपमा, किंसुकाची उपमा असलेलं जातक. किंसुक म्हणजे पळस. तर काय होत आहे की मागच्या साधारणतः 15 दिवसापासून मला बऱ्याचसा बाहेर गावाला जायची म्हणजे तशी संधी मिळाली किंवा तसे प्रसंग आले वेगवेगळ्या कारणाने. आणि कालच एका ठिकाणी जाऊन आलो की तिथे नुसतं पळसाचं बन होतं. आणि नेहमी या 15 दिवसात मी बघतोय की पळस दिसतोय मला खूप सारा. आणि कोइन्सिडेंटली तोच पळस मला आता धम्मसाखरच्या मध्ये सांगायला आले. म्हणजे कदाचित हे धम्माचंच एक हे असेल, संकेत असू शकतो. तर खूप सुंदर जातक आहे, छोटसच आहे पण त्याच्यातला जो अर्थ आहे तो अतिशय महत्वाचा आहे, आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचा आहे. तर आपण जाणून घेऊया किंसुकोपम जातक वर्णना.
तर किन्सुको म्हणजे पळस जे म्हटलं ना, की पळसाच्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये ते पळस कसा बदलत जातो आणि त्याची नोंद घेणं किती महत्वाचं होतं त्या जातकामध्ये, हे आपण बघूया. तर हा जो राजा आहे ना, या राजा आणि त्याचे 4 पुत्र ते ते पळस बघायला पाठवतात मुलांना आणि मग पुढे काय होतं बघा. तर किन्सुको पम जातक वर्णना. तर ही आहे 248 क्रमांकाचं जातक पठ्यकथा. सब्बेही किन्सुको देठो. तर सगळेच पळस बघतात. हे जे जातकाची सुरुवात आहे. इदं सत्ता जेतवने विहरंतो किन्सुकोपम जातक किन्सुकोपमं सुत्तं आरभ कथेसी. यावरती एक सुत्त सुद्धा आहे. तर त्या सुत्ताचा सुद्धा संदर्भ सेम आहे. म्हणजे ही उपमा आहे, पळसाची उपमा देऊन बुद्धांनी धम्म कसा सांगितलेला आहे ते आपण जाणून घेऊया. तर कथा अशी सुरू होते. चत्तारो हि भिक्खू तथागतं उपसंकमित्वा कम्मठानं याचिंसु सत्था तेसं कम्मठानं कथेसी. तर 4 भिक्खू होते. ते शास्ता उपसंकमित्वा त्यांच्या शास्त्राकडे जाऊन आणि त्यांनी कम्मठानाची याचना केलेली आहे. आणि शास्त्राने ते कम्मठान त्यांना योग्य वाटलेलं कम्मस्थान त्यांना सोयीस्कर होईल असं कम्मठान देऊन नंतर ते कम्मठानं गवेतवा. ते सगळे कम्मठान घेऊन कुठे गेले. अत्तनो रत्तिठानं दिवसात ठाणानी अगमिन्सू. मग ते कम्मठान घेऊन त्यांच्या योग्य ध्यानाच्या ठिकाणी, प्रॅक्टिसच्या ठिकाणी जाऊन रात्रंदिवस त्यांनी त्या कम्मठानांवरती प्रॅक्टिस केली किंवा त्याला त्या पद्धतीने धम्म आचरणात आणला, अप्लाय केला. तर काय झालं पुढे. तेसु एको छ फसायतानी परिगणित्वा अरंत पापणी. त्या 4 पैकी एक जो भिक्खू होता त्याला अरहंत पद कसं प्राप्त झालं. छ फस्स आयतनांनी परिगणित्वा. त्यांनी काय केलंय की 6 फस्स आयतन, फस्स म्हणजे स्पर्श नाही का. तर जे आपले आयतन आहेत ते स्पर्श होणारे आयतन आहेत ते 6 आहेत नाही का. तर या 6 आयतनाला परिगणित्वा, त्याचं पूर्णपणे त्याला आत्मसात करून, त्याचं परीक्षण करून, त्याचं अनालिसिस करून, ते ऍब्झॉर्ब करून ते अरहत ते भिक्खू, तो अभिक्खू अरहंत झाला. दुसरा एको पंचखंदे. दुसऱ्याने पंचखंदांवरती प्रॅक्टिस केलेली आहे, तो सुद्धा अरहंत झाला. एको चत्तारो महाभूते. 4 महाभूत जे आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रॅक्टिस केली, तो सुद्धा अरहंत झाला. आणि एको 18 धातुयो. तर ज्या एकाने काय केलं की 18 धातू आहेत याच्यावरती त्यांनी प्रॅक्टिस केली, त्याचं कंटेम्पलेशन केलं आणि तो सुद्धा अरहंत झाला. असे 4 भिक्खूंची गोष्ट आहे. तर हे 4ही जण ते अत्तनो अधिगत विशेष सत्तू आरोचेसु. अधिगत म्हणजे त्यांनी जे प्राप्त केलेलं आहे फळ, ते स्वतः अत्तना अतनो एक एक करून ते सत्तूला, शास्त्राला सांगायला आले. ओके. तर अथेकस्य भिक्खुनो परिवित्तको उदपादी. अथेकस्य म्हणजे या 4 पैकी एक नाही का. तर त्यांना परिवित्तक्क उदपादी म्हणजे त्यांना वितक्क उत्पादित झाला. एक त्याला क्लॅरिटी पाहिजे होती, एक शंका निर्माण झाली. काय शंका निर्माण झाली. इमेसं कम्मठानी नाना. तर हे वेगवेगळे कम्मठानं दिलेले होते. तर त्या कम्मठाना परंतु त्याचा जो रिझल्टंट आहे निब्बाणं एकं नाही का. तर एकच निब्बाण आहे. कथं सभ्य ही अरहत्तपत्त. मग सगळेच्या सगळे कसे काय अरहत्त प्राप्त झाले वेगवेगळे कम्मठान घेऊन. तर मग त्यांनी काय केलं. सो सत्तारंग पुच्छी. तो जो भिक्खू आहे त्यांनी शास्त्राला विचारलं. तर त्यावेळी शास्त्रा म्हणाला की ते भिक्खू किंसुक दिठ्ठ भाते ही भातिकेही नानत्तं. तुम्हाला असं नाही वाटत का हा किंसुक दिट्ट भातिके प्रमाणेच हा विषय आहे असं तुम्हाला नाही वाटत का. की ते म्हणजे विचारलं त्यांनी. तर मग त्याच्यावरती
ती वत्वा असं स्वतःच म्हणून मग पुढे म्हणाले इदं नो भन्ते कारणं कथेता. मग त्याच्यावरती भिक्खू म्हणाले की नाही, आम्हाला हे वेगळं याचं कारणं कथेता, तर याचं कारण किंवा याचं विश्लेषण आम्हाला करून द्यावं. अशी भिक्खूही याचितो अतीतं आहारी. भिक्खूंनी जेव्हा अशी याचना केली तेव्हा आता शास्ता अतीत सांगत आहेत, अतीत कथा सांगत आहे. तर ही झाली आपली आताची कथा प्रेझेंट टेन्स मधली. आता आपण अतीतक मध्ये जाऊया. तर अतीत कथेमध्ये कसं आहे, अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते राज्यं कारयन्तें तस्य चत्तारो पुत्ता अहेसु. तर ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना वाराणसीमध्ये त्याला किती 4 पुत्र होते. ते एक दिवसं सारथिं पक्वसेत्वा. सारथी हा शब्द इथे महत्वाचा आहे, कारण पुढे आपला हेच सारथी जे आहेत ते आपले सत्तादेव मनुष्यानं जे आहेत ना सारथी, ते सारथी बुद्ध होणार आहे, बुद्ध याचे रिप्रेझेंट होणार आहेत पुढे. तर हा जो सारथी आहे याला राजाने बोलवलं. ठीक आहे. तर बोलवल्यानंतर सांगितलं की मयंक सम्मंग. नाही, राजाने नाही बोलवलेलं आहे, मयंक सम्मंग आम्ही किंसुकं दट्टुकामा हे 4ही पुत्रांनी बोलवलं आणि सारथीला म्हणतात की आम्हाला सगळ्यांना किंसुक दट्टुकामा, आम्हाला पळस बघायचं आहे. किंसुक रुखं नोद असेही, तर आम्हाला तू किंसुक वृक्ष दाखवावा अशी त्यांना विनंती केली. ती आहासू. सारथी म्हणाला साधू दसे स्वामी, ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला किंसुक. मग आता ते किंसुक बघायला तो सारथी त्यांना घेऊन जातो, पण तो एका एका व्यक्तीला एकेका भावाला घेऊन जात असतो नाही का. तर चतुनंपी एकत्व अदसेत्वा, म्हणजे 4ही लोकांना एकत्र न नेता ज्येष्ठ राजपुत्र तावं रथे निशिदा पेत्वा अरय्यं नेत्वा अयं किंसुको ती खाणुक काले किंसुकं दस्सेसी. तर सगळ्यात जो ज्येष्ठ पुत्र होता ना त्याला आधी सारथ्याने घेऊन गेला तो जंगलामध्ये किंसुक दाखवायला. तर दाखवल्यानंतर म्हणतो की हा बघा किंसुक, हा बघा पळसा, हे बघा पळसाचं झाड. तर त्यावेळेस कोणता काल होता, खाणुक काल आहे. म्हणजे त्यावेळेस त्या झाडाला कुठलंही पाला, कुठलंही फळ किंवा कुठलंही फुलं नसताना. तर खाणू म्हणजे खोडला पालीमध्ये खाणू म्हणतात. तर खोड असलेला जे किंसुक आहे, किंसुकाचं झाड आहे ते दसेसी. आणि असं करून एकेका स्थितीमध्ये त्या सारथ्याने ते झाड दाखवलं. दुसऱ्या वेळेस त्यांनी भरलेला पळस दाखवला. तिसऱ्याला दाखवला की एकदम फुलांनी भरलेला, आधी पानांनी भरलेला होता, नंतर तिसऱ्या वेळेस फुलांनी, आणि चौथ्या वेळेस फुलं गेल्यानंतर त्याला जे शेंगा लागलेल्या होत्या, त्याला फ्रुट्स आले होते, त्यावेळेस चौथ्या राजपुत्राला त्यांनी पळस दाखवला. तर मग पहिला तर खाणू काले झालं, मग दुसरा अपरस बहल पलास काले, म्हणजे भरलेला पळस, पानांनी भरलेला पळस दाखवला. अपरस पुष्पित काले, पुष्प असलेला पळस दाखवला. आणि शेवटचा जो आहे अपरस फलित काले, फळ धारण केलेला पळस दाखवला. मग काय झालं, काही दिवसांनी अपर भागे चत्तारोपी भातरो एकतो निसिन्ना. मग अपर भागे त्याच्यानंतर जे 4ही जे भाऊ आहे ते एकतो निसिन्ना एकत्र बसले आणि मग ते त्या पळसाविषयी चर्चा करायला लागले. किंसुको नाम की दिसो, किंसुको तुम्हाला कसा दिसला. तिंग कथं समुठ्ठाम पेसू, अशी त्यांची एकमेकांमध्ये चर्चा झाली. तर त्यामधला एक म्हणतो ततो एको सेय्यथापी झाम थुनो. तर मला पळस असा दिसला की जसं काही जळलेलं लाकूड आहे. झाम, थुणो म्हणजे एक खांब असतो किंवा पोस्ट असतो, त्याला थुणो म्हणतो. तर तो म्हणतो की नाही, पळस कसा आहे, एक मोठा खांब, जळलेला लाकडाचा एक खांब असतो, त्याप्रमाणे मला दिसला आहे. द्वितीय सय्यथापी निग्रोध रुखो. तर त्यावेळेस जेव्हा तो पूर्ण पानांनी, हिरवागार पानांनी जेव्हा तो पूर्ण झाकला गेला होता, शाकारला होता, तेव्हा तो काय म्हणतो दुसरा पुत्र,
निग्रोध रुक्ख होती. सय्यथापी म्हणजे त्याप्रमाणे, नाही का. तर निग्रोध रुक्ख आपल्याला माहिती आहे, वडाचं झाड. तर त्याला त्या पद्धतीने त्याने कम्पेअर करून सांगितलं की असाच पळस दिसत होता. नंतर ततियो सय्यथापी मन सपेसी. तर ज्यावेळेस फुलांचा बहर होता, फुलावरती आलेलं होतं झाड, तेव्हा म्हणतं की जसे काही मांस असतंय, मांस पेशी असतात, तसा लाल भडक असे दिसणारे, तर अशा पद्धतीच्या मांसपेशी सारखा मला पळस दिसला. तर चतुर्थ म्हणाला, चौथा जो म्हणाला सय्यथापी सिरिसो. तर झाडाला जेव्हा त्या शेंगा आल्या होत्या, फ्रुटेशन झालं होतं, तेव्हा तो म्हणतो, ते बघणारा जो राजपुत्र म्हणतो की सिरिसो प्रमाणे मला तो वृक्ष दिसला. सिरिसो एक प्रकारचं झाड आहे, त्याच्याही शेंगा सिमिलर असतात, त्याला कदाचित त्याची तुलना करता आली असेल, म्हणून तो म्हणतो की सय्यथापी सिरिसो. तर अशा प्रकारचा जो पहिला जो आहे तो म्हणतो की झामथुनो, त्याला झामसुनो सारखा दिसलेला पळस. दुसऱ्याला तो जो आहे त्यांनी पळस पाहिला पाना फुलांचा, तो निग्रोध रुक्खो सारखा. तिसरा जो आहे तो पळस त्याला मंसपेशी सारखा दिसला. आणि चौथा जो आहे त्याला दिसला सिरिसो. तर ह्या अशा त्यांनी स्वतःला जसं त्यांनी आधी परसेप्शन केलं होतं किंवा त्यांनी आधी पाहिलेले जे झाड होतं त्याला कम्पेअर करून त्यांनी त्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. जरी पळस एकच झाड असलं तरी प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्या झाडाला डिस्क्राईब केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी हायलाइट झालेलं आपण बघितलं पाहिजे. तर ते अय्यमय्यस्स कथाय, मग ते एकमेकांमध्ये चर्चा करून अपरितुठ्ठा, मग ते तुठ्ठ म्हणजे ते सॅटिस्फाईड नाही झाले, तुष्ट नाही झाले. का नाही झालेत? की प्रत्येक जण वेगळं सांगतोय आणि झाड तरी कसं आहे. मग पितू संतिकन गत्वा, मग ते वडिलांकडे जातात, राजाकडे, आणि म्हणतात, देव किंसुको नाम की दिसो. राजा, हा जो किंसुक आहे कसा दिसतो? मग ती पुच्छित्वा तुम्ही की कथित, मग तुम्ही सांगा, तसाच असेल परस. मग तुम्ही सांगा ना, तुम्ही तर पळस बघितलंय, आता मला काय विचारताय तुम्ही, नाही का. तर ती उत्ते अतना कथित निहारंग रय्यो कथेंसु, प्रत्येकाने मगाशी पाहिल्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या परसेप्शन प्रमाणे त्या पळसाचं वर्णन केलं. मग राजा त्याच्यावरती म्हणतो की चतुही पी तुम्ही किंसिको दिठ्ठो, 4 प्रकारचा तुम्ही किंसुको पाहिला. केवलं वो किंसुकस्य दस्सेंतो सारथी इमस्मी काले किंसुको कीदिसो. इमस्मी कीदिसो ती विभजित्वा न पुच्छितो तेन वो कंखा उत्पन्ना. तुम्ही वेगवेगळ्या काळामध्ये बघितला जो पळस, तर तुम्ही तुमच्या सारथीला, तुमच्या जो ज्याने तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन मार्गदर्शन केलं की हा पळस आहे, त्याला तुम्ही का विचारलं नाही की विभजित्वा म्हणजे वेगवेगळं त्याचं अनालिसिस करून का न पुच्छितो, तुम्ही विचारलं नाही. आणि न विचारल्यामुळे तुमच्या मनामध्ये कंखा उत्पन्न झाली. कंखा म्हणजे शंका उत्पन्न झाली. आणि असं म्हणून ती वत्वा पटमंग गाथम आह. तर तेव्हा राजाने ही गाथा म्हटलेली आहे. सब्बे ही किंसुको दिठ्ठो किन्वेथं विचिकिच्छायत न ही सब्बेसु ठाणेसु सारथी परिपुच्छितो. तर या गाथेत असं म्हटलेलं आहे की सर्वांनी तो किंसुक बघितलेला आहे, आणि त्यामुळे पण ती किन्वेथ, तो जोडलेला शब्द आहे किन्वेथ, विचिकिच्छत, ही विचिकिच्छा का उत्पन्न झाली, त्याचं कारण असं आहे की सारथीला तुम्ही असा प्रश्न विचारला नाही की सगळ्या वेळेस सगळ्या स्थित्यंतरामध्ये पळस कसा दिसतो. ही झाली पहिली गाथा. असं राजा विचारतो आहे, अशी गाथा म्हणतो आहे राजा. तर आता त्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. अर्थ समजलेलाच आहे, पण आपण बघूया. तथ्य म्हणजे न ही सभ्येसु ठाणेसु म्हणजे काय. सारथी परिपुच्छेतोपी सभ्य ही वो किंसुको दिठ्ठो किंग नु तुम्हे एथ विचिकिच्छत. तुम्हाला अशी विचिकिच्छा का निर्माण झाली? कारण त्याचं ते
पुढे ते सांगतात की सभ्येसु ठाणेसु किंसुक वसो तुम्हेही पण सभ्येसु ठाणेसु सारितो परिपुच्छितो तेन वो कंखा उत्पन्नाती. त्यामुळे तुम्हाला कंखा उत्पन्न झालेली आहे. हे त्याचं फक्त अनालिसिस आहे त्या गाथेतल्या शब्दांचं. तर मग सत्ता इमं कारणं दस्यत्वा. आता शास्त्र आता परत प्रेझेंटेन्स मध्ये आहेत, त्यांचा अतीत कथा सांगून झालेली आहे. ठीक आहे. तर सत्ता इमं कारणं दस्यत्वा. मग म्हणतं की यथा भिक्खू ते चत्तारो भातिका विभागं कत्वा अपुच्छिता किंसुके कंखं उपादेसु. विभागं कत्वा नाही का, अपुच्छिता त्यांचं विभाजन करून कॅटेगरायझेशन करून अपुच्छितता न विचारल्यामुळे ती शंका उत्पन्न झाली. उत्पादेसु एवं त्वंपि इमस्मि धम्मे. आता ते धम्मावर आले की अशाच प्रकारे इमस्मि धम्मे या धम्मामध्ये कंख उपादेसी. तर त्या विश्लेषण न केल्यामुळे, त्याची अनालिसिस न केल्यामुळे अशा पद्धतीची कंखा तुमच्या मनात उत्पन्न झाली की याचं कम्मठान वेगळं आहे, हे कम्मठान हे यांनी पण वेगळं कम्मठान आणून घेतलेलं आहे, पण तरी पण एकच निप्पान सगळ्यांना प्राप्त कसं काय झालं. यावरती हे बुद्धांचं उत्तर आहे. ती अथवा अभिसंबुद्धो हुत्वा द्वितीयं गाथम आह. तर मग बुद्धाने दुसरी गाथा म्हटलेली आहे यावरती. एवं सभ्य ही याने ही एसं धम्म अजानिता. सभ्य ही याने ही इन ऑल द पर्स्पेक्टिव्स एसं धम्मा अजानिता तेवे धम्मेसु कंखती किंसुकस्मी भातरो. तर ह्या किंसुकस्मीच्या भातरान त्या अतीत कथेमधले जे भ्रात्र आहेत, जे भाऊ आहेत, तर त्यांना जशी कंखा उत्पन्न झाली तसंच होतं जेव्हा तुम्ही प्रत्येक पर्स्पेक्टिव्हनी, प्रत्येक अँगलने जेव्हा तुम्ही धम्म जाणून घेत नाही, धम्मा अजानिता. अशा पद्धतीची ही दुसरी गाथा शास्त्रांनी म्हटलेली आहे. अशा या दोन गाथा या जातकात आहेत. तर आता आपण त्या शब्दाचं परत तसत्व म्हणजे या दुसऱ्या गाथेमधले शब्द आहेत त्याचं सुद्धा इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. यथा ते भातरो सभ्येसु ठाणेसु किंसुकस्य अदिठ्ठता कंखीसु. ज्याप्रमाणे ते भातरो, ते पुत्र, ते भाऊ किंसुकाच्या त्या संदर्भामुळे कंखा उत्पन्न झाले होते, त्याचप्रमाणे एवं सभ्येहि विपස්සनायानेहि एसं सभ्ये च भस्वाय तान खंद भूत धातु भेदा धम्मा अजानिता. तर या ठिकाणी परत विपස්සना हा शब्द आलेलाच आहे. त्यामुळे आपल्याला हे सूत्र कुठे निर्देश करतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. आणि विपස්සना ही पुढे आपण त्याचं विश्लेषण करत 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 तिथपर्यंत जाऊया. तर बुद्ध सांगत आहेत त्या तसत्वमध्ये, अनालिसिस मध्ये की त्या पळसाप्रमाणेच आपण ह्या सगळ्या गोष्टीची अनालिसिस अजानत असल्यामुळे, जाणत नसल्यामुळे कंखती यथा एकस्मीयव किंसुकस्मी चत्तारो भातरुती. त्याच 4 भातरांप्रमाणे आपली अवस्था होते. तर हे ते पूर्ण जातक संपलेलं आहे. सत्ता इमं धम्मदेशनं आहारित्वा जातकं समोधानेसी तदा वाराणसी राजा अहमेवं अहोसी. तो जो वाराणसीचा राजा होता म्हणजे 4 पुत्रांचा जो वडील होता तो मीच होतो असं बुद्ध सांगत आहेत. आणि या ठिकाणी ही जातक कथा, अट्टकथा संपलेली आहे. तर आता आपण एकेका मुद्द्यावरती येऊ की हे 4 भिक्खू ह्यांनी काय काय केलेलं होतं आणि हे कसे अरहंत पदाला पोहोचले याचं म्हणजे पूर्ण डिटेल न घेता की हे जातक का एवढं महत्वाचं आहे नाही का, ते आपण बघूया. तर पहिला जो भिक्खू आहे तो काय करतो, छ फस्सायतानी याच्यावरती अध्ययन करतो, त्याची प्रॅक्टिस करतो. तर हे छ फस्सायतन म्हणजे काय आहेत नाही का. तर फस्स म्हणजे स्पर्श, ज्यांना पाली माहिती आहे ते तर जाणतातच. तर आपल्याला जे आयतन, फस्स आयतन, तर फस्स म्हणजे स्पर्श आणि आयतन म्हणजे डोर्स. तर ज्या ज्या ठिकाणून आपल्याला बाहेरच्या संपूर्ण जगाशी, सराउंडिंगशी संपर्क येतो, फस्स स्पर्श होतो,
ते जे डोअर्स आहेत ना, ते 4 डोअर्स आहेत, 6 डोअर्स आहेत. चक्षु म्हणजे डोळे, सोत कान, नंतर घाण नाक, आणि जिव्हा म्हणजे जीभ किंवा टेस्ट करतो, जिवाच म्हणतो आपण. नंतर कायो म्हणजे काया, ज्या कायेला आपण स्पर्श करू शकतो, त्याच्याने टच आपल्याला अनुभवता येतो. आणि नंतर आहे मनो. तर हे जे 6 इंद्रिय आहेत, या 6 इंद्रिया जसं की नामरूप पच्चया सळायतना, तर जे नामरूप येतं आपल्याकडे, ते नामरूप ज्या जो जन्म झाल्यानंतर जे आपण नामरूपाने जीवन जगत असतो, त्यावेळेस हे कंपल्सरीली आपल्या सोबत असतात. आणि ह्या 6ही, आता हा पहिला भिक्खू बद्दल बोलत आहे आपण, नाही का? तर ह्या 6ही आयतनामधून जे काही आतमध्ये येत आहे, फस्स होतो आहे आपल्या शरीराला, आपल्या चित्ताला जो फस्स होतो आहे, स्पर्श होतो आहे, तो स्पर्श जो हा या भिक्खूने जो उपेक्षामध्ये राहून, म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवण्यासाठी त्यांनी तो सराव केलेला आहे, ती प्रॅक्टिस केलेली आहे. त्या प्रॅक्टिस मधून तो कसा अर्हत पदापर्यंत केलेला आहे बघा. तर त्याला दुःखाचं मूळ कळलेलं आहे की जे काही दुःख होत आहे मला, जे काही दुःखाचा सोर्स आहे, हे 6ही आयतन आहेत. तर प्रश्न असा पडतो की हे दुःख जर आपल्याला इथे सोर्स आहे, तर मग हे 6ही आयतन बंद करून टाकायचे का? नाही करू शकत आपण बंद. कारण तुम्ही डोळे बंद करणार, नाही का? किती वेळ बंद करणार? ठीक आहे, डोळे बंद केलेत. सोत कान, चला कानही बंद करूया, ठीक आहे, 2 डोअर तर आपण काही काळ का होईना बंद केलं. घाण, तुम्ही नाक कसं बंद करणार? किती क्षण बंद करणार? तर हे डोअर तर आपलं उघडच राहतं 24 तास. नंतर जिव्हा, टेस्ट, टेस्ट तुम्ही किती वेळ बंद ठेवणार? तुम्हाला खावंच लागेल, टेस्ट करावीच लागेल, चव घ्यावीच लागेल. तर ही आयतन उघडच आहे. कायो, ही जी काया आहे, हा जो स्किनचा आपला आपलं आवरण आहे, ते तर पूर्ण जगाशी किंवा सराउंडिंगशी संपर्कात आहे. आणि मन, जे की तुम्ही झोपले असता सुद्धा ते मन आपलं काम, हे जे आयतन आहे, हे 24 तास काम करत असते. याच्यावर होणारे जे धम्माचे, जे उत्पन्न होणारे धम्म आहे, हे आयतनातून सतत या मनाच्या संपर्कात येत असतात. तर यामध्ये आपल्याला एक दिसून येतं या पर्टिक्युलर केसमध्ये, की हा भिक्खू त्या पर्टिक्युलर जे काही त्यांनी आहे घेतलेलं असेल, कम्मठान घेतलेलं असेल, याच्याशीच रिलेटेड असून, कारण त्याचा उल्लेख नसल्यामुळे आपण जे कम्मठान घेतलेलं आहे ते आपण बाजूला ठेवूया. तर त्यांनी ही रिअलायझेशन केलं आहे, यथाभूत ज्ञान असं केलेलं आहे, की जे जे मला या 7 डोअर मधून आतमध्ये येत आहे, त्याबद्दल मला जागरूक राहायला पाहिजे, मला उपेक्षात राहायला पाहिजे. की एखादा एखादा स्पर्श तो म्हणजे कुशल आहे का, सॉरी, सुखद आहे, दुःखद आहे, की अदुःखद आहे, ह्याच्याबद्दल जर मी उपेक्षा ठेवली तर त्याच्याबद्दल मला आसक्ती निर्माण होणार नाही. याच्यासाठी प्रत्येक फॅक्टर, प्रत्येक आयतनाबद्दल ही इज माइंडफुल, म्हणजे या ठिकाणी सती त्यांनी सजग ठेवलेली आहे. आणि जेव्हा तो सतीमध्ये सजग होतो, त्यावेळेस तो कुठलाही ह्या 6ही इंद्रियातून येणारा जो इनफ्लो आहे, त्याची कुठलीही आसक्ती न ठेवण्याचा जो सराव करतो, त्यामुळे तिथेच त्याला पय्या प्राप्त होते. तिथे त्याला दुःखाचा सोर्स करतो, की ज्या ठिकाणी मी याच्यावरती रिॲक्ट करणार नाही, उपेक्षामध्ये राहील, त्यावेळेस मला माझा जो निब्बाणाचा मार्ग आहे, मला पय्या प्राप्त होईल आणि तिथून मग दुःख मुक्तीचा मार्ग. असे कितीतरी आपल्याला उदाहरणं मिळतील, की केवळ हे 6 आयतन याची धारण करून, त्याचं अध्ययन करून, त्याची प्रॅक्टिस करून, प्रत्यक्ष यथाभूत ध्यान ग्रहण करून, काय आहे यथाभूत ध्यान, की हे सगळे काय आहेत, अनित्य, अनंत आणि दुःख आहेत, हे जेव्हा तो रिअलाइज करतो, तेव्हा त्याला निब्बाणापर्यंत जाता येते. ही पहिली केस झाली. आता दुसरी केस बघूया आपण. तर 18 धातुयो,
हा आहे सेकंड क्रमांकाचा भिक्खू. तर यांनी अजून एक पुढची स्टेप घेतलेली आहे. तर आधीचे 6 आयतन होते, त्या आयतनामध्ये कसं दुःख निर्माण होतं त्याचं विश्लेषण अजून डिटेलमध्ये केलेलं आहे. की चक्षु आहे म्हणजे डोळा आहे, तर त्याला रूप पण आहे. तर चक्षु असेल तर त्याचं जे विषय म्हणजे किंवा गोचर आहे ते आहे रूप. आता हे चक्षु आणि रूप जेव्हा एकत्र येतं तेव्हा स्पर्श निर्माण व्हायला पाहिजे, पण तसं नसतं. त्याच्यामध्ये चक्षु विज्ञान सुद्धा असतं, असायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला ती स्पर्शाची जाणीव पूर्ण होते. बरोबर. तर म्हणजेच मला एखादी वस्तू दिसली, रूप आहे, एक ऑब्जेक्ट आहे समजा, आणि मला ते दिसलं, पण मला ते कधी कधी आपण म्हणतो की बघितलं, पण मला माझं लक्ष नव्हतं तिथे, म्हणजे माझं चक्षु विज्ञान त्यावेळेस जागृत नव्हतं. तर त्यावेळेस मला ती वस्तू समोर असूनही दिसली नाही. तर अशा पद्धती ह्या तिघांचं कॉम्बिनेशन असल्याशिवाय मला त्या रूपाचा स्पर्श म्हणजे फस्स होणार नाही. तसे तिघांचं धातू, याला धातू म्हटलेलं आहे. तर इंद्रिय धातू, नंतर विषय धातू आणि आपलं विज्ञान धातू. तर हे तिघ जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे 3 धातू तयार होतात. आणि हेच 3 धातू 1 2 3 4 6 पर्यंत गेला तर याचे होतात टोटल 18 धातू. तर हा जो दुसरा भिक्खू आहे, मगाशीच्याच भिक्खू प्रमाणे हा सुद्धा अनिच्च अनंत दुःख पर्यंत जातो. याच्याही या फस्स सळायतनमधून हे सगळे इनपुट्स येत असतात, पण त्यावर सुद्धा तो सतीमध्ये राहून याच्यामध्ये कुठलीही तृष्णा उत्पन्न होणार नाही याच्यासाठी तो माइंडफुल असतो. आणि हे जेव्हा तो यथाभूत प्रॅक्टिस करतो की यथाभूत ज्ञान दर्शन, त्याला दुःखाचा सोर्स कुठे आहे हे कळतं. की हे जे दुःखाचे सोर्स आहे ते दुसरे तिसरे काही नसून हे नामरूपच आहे, हे 6 आयतनच आहेत हे कळतो. तेव्हा अशा वेळेस तो सुद्धा परत झालेला असतो. आता तिसरी भिक्खू आहे समजा, तर तो पंचखंदेवरती आपण सुरुवातीला हे ट्रॅक हे करतो नाही का, 4 आर्य सत्य ऐकतो आपण प्रत्येक वेळेस. तर त्या 4 आर्य सत्यामध्ये हे आहे पंच उपादान खंदापि दुःखा. संकितेनं म्हणजे संक्षिप्तपणे जर बघितलं की जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, मरणं बी दुःखा, आणि यंपिंच न लभती तंपि दुःखा, पियही संपयोग दुःखो अपिये विपयोग दुःख. ह्या सगळ्या दुःखाचं जे आपण संक्षिप्त मध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे पंच उपादान खंदा आर द दुःखा ओनली. तर हा जो भिक्खू आहे याच्यावरतीच तो आपलं सगळं कंटेम्पलेशन करत असतो. तर रूप हे कोणते 5 खंड आहेत? रूपखंदो, वेदना खंदो, संज्ञा, संखार आणि विज्ञान. मला वाटते थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, कारण आपल्याला सगळेच पाली स्टुडंट नाही आहेत, सामान्य उपासकांनाही थोडंसं कळायला पाहिजे की दुःखाची निर्मिती या 5 खंडामध्ये होते आणि ती कशी स्टॉप करता येते. फक्त याच्यावरती कंटेम्पलेशन करून, याच्यावरती त्याला काय म्हणू आपण, विवेचन करून किंवा त्याचा अभ्यास करून, त्याचा सराव करून, तर एखादी रूप जे आहे बाहेरून, जे रूप आहे दिसल्यानंतर ते काही असो, त्या 6 आयतनामधून आलेलं जे काही इनपुट आहे त्या इनपुटातून सगळ्यात आधी आपल्याला वेदना उत्पन्न होतात. सभ्य धम्मा वेदना समोसरणा आहे की नाही, बुद्धांनी म्हटलेलं आहे की बाहेरून जे काही आतमध्ये तुम्हाला इनपुट मिळतात, तर पहिला जो आहे जे काही रूपखंड तर आपलं फिजिकल बॉडी आहे. फिजिकल बॉडी म्हणजे 4 हे आहेत, 4 धातू आहेत, ते पुढे बघू आपण नाही का. तर ह्या 4 धातू दाखवून म्हणजे मग कन्फ्युजन राहणार नाही, सॉरी. हा, पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू आणि वायू धातू हे झाले रूपखंडाचे. म्हणजे या रूपखंड या 4 धातूंनी बनला आहे. तो चौथा भिक्खू आपण नंतर बघू. तर हे जे बाकीचे राहिलेले 4 आहेत, 2 3 4 आणि 5,
तर कोणतेही इनपुट आल्यानंतर जी वेदना उत्पन्न होते, ती वेदना जेव्हा आपली बॉडी सेन्स करते, तर आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, ते कंटेम्पलेट करत आहे, अरे खूप सुखद वेदना, तर त्याच्याबद्दलची आसक्ती. अरे दुःखद ही वेदना नको आहे मला, तर दुःखद वेदना म्हणजे आय डोंट वॉन्ट दिस. आणि काही असते जी न्यूट्रल असते, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर ही वेदना असं उदाहरण असं घ्या की ही वेदना सुखद आलेली आहे, कोणीतरी खूप चांगलं माझ्याबद्दल बोललेलं आहे आणि मला ते खूप आनंद वाटते. तर तिसरी संज्ञा आपोआप, तिसरा खंड आपोआप जागा होतो की हे काय आहे, यांनी माझ्याबद्दल काय बोललेलं आहे. तर ती संज्ञा जागे होते, ते परसेप्शन जागे होते, कोणीतरी माझं चांगलं बोललं आहे, म्हणजे ही माझी सुखद संवेदना आहे. तर हा तिसरा खंड काम करत आहे. त्याच्यानंतर चौथा खंड काम करतो की ही चांगली आहे, तर मला पाहिजे आहे, तर ते आहे संखार. ही गोष्ट चांगली आहे, तो व्यक्ती मला माझ्याशी खूप चांगला राहतो, त्यांनी मला खूप काही चांगलं केलेलं आहे माझ्यासाठी. हे संखार म्हणजे हे आता मी रजिस्टर्ड करतोय माझ्या मनामध्ये. तर हा खंड काम करत या ठिकाणी की मी अक्युम्युलेशन करतो आहे, मी खरं म्हणजे उपयोगात राहायला पाहिजे पण नाही, मला ते हवं असं वाटते ना, यम पिच्च मला पाहिजे ते. ओके, तर त्याच्यामुळे हा खंड काम करतो. आणि हे सगळं जर हीच गोष्ट वारंवार त्या व्यक्तीच्या बाबतीत होत असेल की तो मला प्रत्येक वेळेस चांगला म्हणत असेल, तर ती एक मानसिकता तयार होते. दॅट इज कॉल्ड चेतना, वियानंग, है ना, कॉन्शियसनेस. म्हणजे माझा तो मानस स्वभाव बनतो की नाही, हा दिस पर्सन इज व्हेरी गुड. तर एक प्रकारचं या ठिकाणी आपण त्या व्यक्तीबद्दल आसक्ती निर्माण केली. हे उदाहरणासाठी समजून देतो, हे प्रत्येक बाबतीत प्रत्येक याच्याबद्दल होत आहे, 6 इंद्रियाबद्दल होत आहे. तर सपोज एखादा व्यक्ती एखादी घटना खूप वेदनादायी असेल ना, ती प्रत्येक वेळेस जेव्हा आपल्याला इनपुट देते, त्याची आठवण येते, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मग त्यांनी कोणत्याही इंटेन्शननी तुमच्याशी चांगलं बोलायचा प्रयत्न केला, पण जर तुमचं वियान जर ऑलरेडी तुमची मानसिकता जर वाईट तयार झालेली असेल, तर प्रत्येक वेळेस जी वेदना आहे, अरे ही वेदना खराब आहे, ही दुःखद वेदना आहे, मग त्याचं संज्ञा म्हणजे त्याचं परसेप्शन दुःखदच, मग त्याचं रजिस्ट्रेशन संखार तेही दुःखदच, आणि त्याचं वियान, त्याची मानसिकती, दिस इज बॅड, आय डोंट वॉन्ट दिस. तर हा जो क्रम आहे, हे जे सर्कल आहे, हे विशियस सर्कल, हे 24 तास आपण करत असतो, आणि दॅट इज द सोर्स ऑफ दुःख. हे बुद्धांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे, या गाथेमध्ये. जेव्हा आपण सुरुवातीला जी गाथा ऐकतो म्हणजे 4 सत्याची, त्याच्यामध्ये पंच उपादान खंदा हे कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये दुःख 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 उत्पन्न करत असतात. गाठीवर गाठी, गाठीवर गाठी, गाठीवर गाठी हे चालूच असतं. आणि ते गाठीचं जे संकलन आहे ते म्हणजे वियान खंदो. तर हा जो भिक्खू आहे, ह्या सगळ्या खंडाचा व्यवस्थित अनालाइज करतो. प्रत्येक ज्या इनपुट आलेल्या गोष्टीला तो कुठलाही प्रतिसाद देत नाही. सुखद संवेदना आली का, बस ही सुखद संवेदना आली, नो रिॲक्शन. दुःखद संवेदना आली का, नो रिॲक्शन. ओके, दुःखद संवेदना आली, नो प्रतिक्रिया. कारण तो माइंडफुल आहे, सजग आहे. बुद्धांनी दिलेल्या कम्मठाणांवरती तो ठाम आहे की याच्यावरती प्रतिक्रिया दिली तर माझ्या पुढच्या सगळ्या जे खंड आहेत ते कार्यान्वित होतील, नाही का. तर वेदना जी वेदना निर्माण झालेली आहे, त्याचं नेक्स्ट संज्ञा कशी राहील त्याची, की दिस इज अनिच्य. नंतर अनिच्य नंतर संखाराही अनिच्य, म्हणजे संखारा जे आहेत ते पण निघून जाणार, आणि वियान आहे ती वियान काम म्हणजे ते अक्युम्युलेशनच होणार नाही. त्यातली पुढची प्रक्रिया जी आहे संखार वियान, ही पूर्ण ब्लॉक होणार. म्हणजेच तो कुठे चालला आहे, पय्याकडे चाललेला आहे, है ना, मुक्तीकडे चाललेला आहे. तो दुःखाच्या गाठी बांधत नाहीये. तर दिस इज द प्रॅक्टिस ऑफ थर्ड भिक्खू. तर हे पंचखांदाचं त्यांनी हे आचरण करून, त्याची प्रॅक्टिस करून तो सुद्धा अर्हत झालेला आहे. यावरती नंतर तुम्हाला वाटलं तुम्ही प्रश्न विचारू शकता. अजून यापेक्षा सोपं सांगायला खूप वेळ लागेल.
तर आणि जो चौथा आहे तो चत्तारो महाभूते. तर हा चत्तारो महाभूतेवरती खूप सारं कन्फ्युजन असतं की पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू आणि वायू धातू हे चार महाभूत आहेत ज्यांनी आपण बनलेलो आहोत. तर मग हे तर सगळे न्यूट्रल आहेत ना, मग याच्यावरती ध्यान करून कोणी अरथ कसं काय होईल, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो ना. पण बुद्ध याच्यावरती खूप सुंदर विश्लेषण देतात सारीपुत्रांना की हे जे धातू आहेत ना, हे तुम्हाला याच्यासारखा उपेक्षा भाव तुम्हाला कुठेच दिसणार नाही. जसं की पृथ्वी धातू है ना, पृथ्वी धातू काय करते की सूची त्याच्यावरती सूची म्हणजे शुद्ध किंवा पृथ्वीवरती तुम्ही खूप सारे फ्लावर्स टाकले, खूप सारं परफ्यूम टाकलं आणि पृथ्वीला खूप कौतुक केलं पृथ्वीचं, तर पृथ्वी बिलकुल निश्चल असते, तिला काहीही फरक नाही पडत, ती उपेक्षात असते. ऑन द कॉन्ट्ररी त्या पृथ्वीवरती तुम्ही किती फिल्दी वस्तू टाका, घाण टाका नाही का, तरी पण ती त्यावेळेस सुद्धा उपेक्षात असते. सिमिलरली आपो धातू, पाणी सुचिपित होवती, असूचिपित होवती. म्हणजे पाणी ही अशी वस्तू आहे की ती कितीही दुर्गंधीयुक्त किंवा कितीही घाणेरडी वस्तू असेल तरी सुद्धा ती उपेक्षामध्येच राहून ते आपो धातू म्हणजे ते पाण्याचा जो गुणधर्म आहे तो कसा असतो, उपेक्षामध्ये असतो, स्थिर असतो. त्याला किळस वाटत नाही किंवा तो द्वेष करत नाही की ही घाणेरडी वस्तू स्वच्छ केली पाहिजे, नाही केली पाहिजे. ऑन द कॉन्ट्ररी सुचिपी म्हणजे शुद्ध गोष्टी, एखाद्या प्युअर गोष्टी आहेत किंवा शास्त्राचे पाय धुवायचे आहेत किंवा एखाद्या खूप मोठ्या व्यक्तीचे किंवा एखादी सुंदर कुशल कामामध्ये ते स्नान करण्याचं जे आहे ती प्रक्रिया आहे, त्यामध्ये त्याला वाटत नाही की मी खूप काही चांगलं म्हणजे कुशल कर्म किंवा कुशल त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. कुशल उत्पन्न म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये द्वेष उत्पन्न होत नाही. म्हणजे एकीकडे आसक्ती उत्पन्न होत नाही किंवा दुसरीकडे द्वेष उत्पन्न नाही का. सूची धुताना त्याला आसक्ती व्हायला पाहिजे आणि असुची धुताना त्याला द्वेष उत्पन्न होला पाहिजे. पण पाण्याचा हा असा गुणधर्म आहे की तो नेहमी उपेक्षात असतो. तेजो धातो पण तसाच आहे. तेजो धातो म्हणजे सुचिपी झायती, असुचिपी झायती. तो घाणेरडा असेल त्यालाही जाळून टाकतो आणि चांगलं असेल शुद्ध असेल त्यालाही जाळून टाकतो आणि दोन्ही मध्ये तो इक्वानिमस असतो. वायू धातू तसंच आहे. वायू धातूमध्ये एखादी दुर्गंधीयुक्त ठिकाण आहे, तिथून जो तो वायू जातो आहे त्या वायूला तिथून ते दुर्गंध वाहून नेण्याला किंवा पसरवण्याला त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. त्याचप्रमाणे एखादी सुगंधी फुलांचा एक बगीचा आहे, तिथून जाणारा जो हे आहे वारा आहे किंवा वायू आहे तो सुद्धा तेवढ्याच उपेक्षेने हा वायू धातू सुद्धा तेवढ्याच उपेक्षेने तो वाहत असतो. तर हे चार धातू इतके महत्वाचे आहेत. तर ह्या चार महाभूतांनी सुद्धा हा चौथा जो भिक्खू आहे तो अरहत झालेला आहे, हे आपण लक्षात घ्या. तर आपण ह्या चारही भिक्खूंना आता एकत्र बघूया. काय दिसतं तुम्हाला बघा, सगळ्यांना एकत्र ठेवलेला आहे आपण. तर पहिले फसायतनाचा जो भिक्खू आहे तर त्यांनी फक्त तेवढ्याच आयतनावरती काम केलेलं आहे. दुसऱ्याने त्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्याचे 18 धातूमध्ये कॅटेगरायझेशन केलेलं आहे, वेगवेगळ्या स्थित्यंतर बघितलेले आहेत. तिसरा आहे तो पंचखंड, आताच आपण बघितलं, रूप वेदना संज्ञा संखार आणि वियानंग. तर हे बघणारा तिसरा भिक्खू आणि चौथा धातू महाभूत, हे आहेत चार भिक्खू. तर हे सगळं जेव्हा आपण एकत्र चार्ट यासाठी बनवला की तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय दिसतील की ह्या नामरूपाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. ऑल द फॅक्टर्स आर नामरूप म्हणले. एक तर ते नाम असेल म्हणजे नाम म्हणजे चित्त आणि दुसरं म्हणजे फिजिकल फॉर्म रूप. तर ह्या चारही या नामरूपामध्ये ह्या चारही भिक्खूंच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ह्या समजून घ्या. बुद्ध म्हणतात की यू हॅव टू गेट अनालिसिस.
तेव्हा तुमची जी शंका आहे, ती कंका आहे, ती दूर होईल. आणि जेव्हा तुम्ही विदाऊट शंका जेव्हा हे करता, तुमचं मेडिटेशन करता किंवा तुम्ही प्रॅक्टिस करता, यू रीच टू द गोल व्हेरी फास्ट. तर ह्या गोष्टी अनालिसिस साठी जो शंका उत्पन्न करतो. पण तुम्हाला असं दिसेल काही ठिकाणी, काही उदाहरणं जर आपण बघितली ना, तर असं दिसेल की बऱ्याचशा आपल्या त्रिपिटकामध्ये असे आहेत की नुसतं एक व्हाईट कापड, नाही का, तो चूलपंथक आहे ना, नुसतं अनित्य भाव त्याला कळला की तो उन्हामध्ये बुद्धांनी सांगितलं भरायला, आणि बुद्धांबद्दल श्रद्धा आहे ना त्यांची, आणि त्यांनी सांगितलं, आणि ह्या सगळ्या कुठल्याही अनालिसिस न करता जो सुद्धा आरंभ झालेला आहे केवळ अनित्य भाव जाणून. तर त्यांची जी मानसिक, जी त्यांची चित्ताची अवस्था असेल ती त्यांच्या प्युरिटीवरती अवलंबून आहे. पण जे सामान्य व्यक्ती आहेत, बुद्धांच्या चित्ताची अवस्था कशी आहे वी डोंट नो. तर त्यासाठी बुद्धांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही अनालायसिस केली पाहिजे. आता अजून एखादी उदाहरणं दिलं आपण की पटाचारा थेरी. पटाचारा थेरी नुसत्या ती संध्याकाळी आपल्या पायावर पाणी टाकत होती. संध्याकाळ झाली होती आणि ती आपल्या निवासस्थानी जाण्याच्या, आतमध्ये जाण्यापूर्वी ती आपल्या पायावर पाणी टाकते, माहिती आहे सगळ्यांना. आणि पाणी टाकल्यानंतर जो लोट जातो असा काही दूर जाऊन तो तिथं थांबतो आणि तिथे जमिनीमध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातो, नाहीसा होतो. ती परत पायावर पाणी टाकते, त्यावेळेस तो जो पाण्याचा लोट आहे अजून थोडासा दूर जातो आणि तो सुद्धा लुप्त होतो. आणि ही याच्यामध्ये आहे, सतीमध्ये आहे, पटाचारा सतीमध्ये आहे. अजून तिसऱ्यांदा पाणी टाकते, त्यावेळेस तिला लक्षात येतं की हा जो पाण्याचा लोट आहे तो अजून पुढे जाऊन तो सुद्धा लुप्त झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हे भिक्खू आणि तो चूलपंथक कोणत्या स्टेटमध्ये आलेले आहेत, तर ऑब्झर्वेशनचा कॉलम बघा तुम्ही. तर ह्या नामरूपाचे जे वैशिष्ट्य आहेत ते आहेत अनिच्च, अनंत, दुःख. या कन्क्लुजन पर्यंत आलेले आहेत. ही प्रत्येक व्यक्ती जी निब्बाणाला जाते ती फायनली तुम्हाला या स्टेजमध्येच आणून ठेवते. पहिलं आहे अनिच्च, द लॉ ऑफ इम्परमनन्स, सगळंच अनित्य आहे. ही ती पटाचाराही जाणली आणि तो चूलपंथक पण जाणला. दुसरा आहे अनंत. अनंत म्हणजे नो सेल्फ. काय होतं की अनंत ह्या शब्दाचा अर्थ ना फार त्रुटक घेतला जातो. तुम्ही मराठी ट्रान्सलेशन वाचला, पाली स्टुडंटना लक्षात आलं असेल. अनंत म्हणजे याचं ट्रान्सलेशन अनात्म केलेलं आहे. अनात्म हा अतिशय लिमिटेड आणि एकदम काय म्हणतात त्याला वेग शब्द आहे. अनंत म्हणजे केवळ आत्मा नाही असं होत नाही. अनंत म्हणजे देर इज नो सेल्फ. आत्मा तर नाहीच नाही, आत्म्याच्या व्यतिरिक्त पण काहीच नाही आहे. न मे सो आत्ता, तो मी नव्हेच, माझ्या मधलं कोणतीही गोष्ट ती माझी नाहीच आहे. बुद्ध याच्यावरती अनंत लखन सुत्त जर तुम्ही वाचलं, बुद्धाने हे दुसरं सुत्त समजलं जातं. पहिलं आहे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त, की ज्या सुत्तामध्ये ते एक कौंडिन्य कोणते अय्यासी कौंडिन्य भिक्खू अर्हत होतात पहिल्याच देसनेमध्ये. पण बाकीचे जे चार आहेत ना त्यांना हे अनंत लक्षण सुत्त शिकवलं त्यांनी, बुद्धांनी. आणि अनंत म्हणजे देर इज नो सेल्फ. तुमचं कोणतीच गोष्ट तुमच्यामध्ये अशी नाही की ज्याच्यावरती तुमचं नियंत्रण आहे. तुमच्या रूपावर नियंत्रण आहे. माझं एवंग रूप अहोसी, एवंग रूप ना अहोसी. माझं रूप असं असावं, माझं रूप असं असू नये. अशा पद्धतीचं आपण काहीच करू शकत नाही. मी म्हातारा होऊ नये, मी तरुणच राहावा, मी असंच दिसावं, हे सगळं आपण आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. हे आपलं काहीच नाही आहे. ह्या गोष्टी रिअलायझेशन झाल्याशिवाय आपल्याला निब्बाणाला जाताच येत नाही. आणि ह्या दोन गोष्टी अनिच्च आणि अनंत जेव्हा कळतं तेव्हा दुःख आपोआपच कळतं. अरे सगळंच अनिच्च आहे, माझं काहीच नाही आहे. ज्याच्यासाठी हे एवढी आपली जीवाचा आटापिटा असतो, जे आपण सतत पळत असतो, अरे तेच तर दुःख आहे. आणि ते कळलं की त्या मर्मावर बोट ठेवलं जातं. सो दॅट इज
द अल्टिमेट काय म्हणतात यूज ऑफ द टीचिंग ऑफ द बुद्धा, तोच तर मर्म आहे. आणि हे सगळे अनिच्छ अनंत दुःख हे तीन गोष्टी कळल्याबरोबर यू आर अवेअर, यू आर अवेकन, पय्या जागृत होते, ज्याला मराठीत म्हणतो होश जागता है. रियालिटी कळायला लागते की व्हॉट आय एम, व्हॉट हू एम आय. सो दॅट इज पय्या. आणि पय्या उत्पन्न झाल्यानंतर निब्बाण, म्हणजे वाणच नाही तर मग तिथे निब्बाणच झालं ना. तुमची तृष्णाच राहणार नाही जेव्हा तुम्ही अनिच्च अनंत दुःख हे रिअलाइज करता. आणि ते कसं यथाभूत ह्या दर्शन पुस्तकी नॉलेजनी नाही, तुम्हाला स्वतःचा प्रवास इनर जर्नी करावाच लागेल, त्याला दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि तो समजून उमजून अंडरस्टँडिंगनी करावं लागेल. देन ओनली यू विल रीच द निब्बाना ऍट द अर्लिएस्ट. हे आजच्या अट्टकथेचं याचं सार आहे, हे आपण लक्षात घ्या. अतिशय महत्वाचं सूत्र आहे. तर आपण याचे एक दोन संदर्भ घेऊया. तर न तुम्हाकं सूत्र, आता आपण बघितलं ना की अनिच्च अनंत दुःख हे एका छोट्याशा सूत्रामध्ये बुद्धाने इतकं सुंदर समजून दिलेलं आहे. तसं रेफरन्स वेळ आहे म्हणून सांगतो. तर काय म्हणतात त्या सूत्रामध्ये, रूप वेदना संज्ञा संखारा वियानं न तुम्हाकं तंग पजहतं. रूप आहे, वेदना आहेत, आता जे आपण समजून दिल्या, संखार कसे तयार होतात, वियान कसे, हे तुमचं नाहीच आहे, हे तुम्ही सोडून द्या. तंग पजहत, तंग वो पहिनं हितायन सुखायन भविष्यती. हे सोडणंच तुमच्या हिताचं सुखाचं आहे, हे बुद्ध सांगत आहेत. सय्यथापि भिक्कवे, आता बुद्ध परत उपमा देऊन सांगत आहेत. सय्यथापि यंग इमस्मी जेतवने तिन्न कट्ठ साखा पलासं तंग जनो हरेय वा डहेय वा यथापच्चय वा करेय. काय सुंदर उपमा आहे. तर काय म्हणतात की ह्या जेतवनामध्ये समजा की खूप सारं गवत उगवलेलं आहे आणि साखा, खूप साऱ्या झाडाच्या फांद्या, पालापाचोळा, पलासन सगळा पडलेला आहे. तर मग काय होईल की तंग जनो हरेय, कोणी आला इथे, तंग कोणी तुमच्यापैकी किंवा इतरांपैकी, आणि त्याने ते झाडून स्वच्छ केलं, किंवा सोबत वा म्हणजे किंवा दहेय, त्या कचऱ्याला जाळून टाकला. तर यथापच्चय म्हणजे त्याला योग्य वाटेल असं त्या पूर्ण कचऱ्याला त्यांनी व्यवस्थित त्याला मॅनेज केलेलं आहे. तर अशा वेळेस अपिनो को तुम्हाकं एवं मसं, तुमच्यापैकी असा कोणी म्हणेल का, अमे जनो हरती वा डयती वा यथापच्चय वा करोती, आम्हाला हा माणूस इथून जाळतो आहे किंवा कचरा म्हणून आम्हाला बाहेर फेकतो आहे असं म्हणाल का तुम्ही? किती मस्त उदाहरण आहे, किती छान उदाहरण दिलेलं आहे की त्या नो हे तंग बनते. मग ते उत्तर देतात बनते की आम्हाला अजिबात वाटणार नाही की हे आम्हाला उचलून फेकतायत किंवा आम्हाला झाडून बाहेर काढत आहेत. कारण की तंग किस्व हेतू, कशासाठी, का बरं तसं? तर मग सांगतात की न ही नो एतंग भन्ते अत्ता वा अत्तनीय वा. आता हेच उत्तर देत आहेत की हा कचरा, हे जे झाडाचा पाला हा आमचा आहेच नाही, आम्हाला काय वाईट वाटणार आहे, त्याला जाळा नाही तर फेकून द्या. आणि बरोबर हेच सांगतात की दिस इज द रियालिटी ऑफ युअर बॉडी अँड माइंड. तुमच्या नामरूपाचं हेच एक्झाम्पल आहे, हेच रियालिटी आहे. अशा प्रकारे एवं खो भिक्खवे रूपं वेदना संज्ञा संखारा वियान न तुम्हाकं, तुमचं नाहीच आहे. तंग पजात, त्यांना तुम्ही डिटॅच व्हा, सोडून द्या, असं बुद्ध या सूत्रामध्ये सांगत आहेत. अजून एक छोटस सूत्र खूप मोठं आहे. मझिम मध्ये सगळे मोठे मोठे सूत्र आहेत, तर त्यातला फक्त एक पाठ घेतो. तर बरेचदा असं होतं की धम्म ऐकला किंवा आपण एखादा चॅप्टर वाचला, जसं की अनंत लखन सूत्र अभ्यास केला, सगळे पॉइंट्स कळले आपले, आणि कळल्याबरोबर आता लगेच आपण अर्थ व्हावं किंवा नाही अर्थ जाऊ द्या, स्वतःपन्न व्हावं, तेही जाऊ द्या, दुःखमुक्त व्हावं, असं आपली अपेक्षा असू नये. कारण त्याचं बुद्ध सांगतात की ना अहंग भिक्खवे, असं जेव्हा विचारण्यात आलं तर चर्चा आहे ती, तर मी ती चर्चेतला हा आपल्याला कामाचा भाग घेतोय. ना अहंग भिक्खवे,
आदि केनेवं अय्याराधनं वदामी. एकाच वेळेस आदि केनेव ठरल्याप्रमाणे इमिजिएटली ही प्रज्ञा, ही अय्या आराधन, ह्याचं आराधन एकाच वेळेस होत नाही. हे ऍब्झॉर्प्शन, हे कल्टिवेशन एकाच वेळेस होत नाही. अपीच भिक्कवे, अदरवाइज भिक्कून, इन फॅक्ट भिक्कून अनुपुब्ध शिखा. तुम्हाला हळूहळू क्रमाक्रमाने शिकावं लागतं ते. अनुपुब्ब क्रिया, अनुक्रमाने तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती काम करावं लागतं. अनुपुब्बं पटिपदा, क्रमाक्रमाने तुम्हाला त्या मार्गावर चालावं लागतं. आणि तेव्हा अय्या आराधना होती. तेव्हा कुठेही नॉलेज आहे, हा धम्म आहे, हा तुमच्यामध्ये ऍब्झॉर्ब होतो, तो कल्टिवेट होतो. त्यामुळे धम्म ऐकताना, धम्माची प्रॅक्टिस करताना ते आपल्याला घाई करून चालत नाही. घाई करून चालत नाही, हे लक्षात घ्या आपण. मग कथंच भिक्कवे अनुपुब्ब शिक्षा, अनुपुब्ब क्रिया, अनुपुब्ब पडिपदा, अय्याराधना होती. मग हे कसं काय करायचं? अय्याराधना स्टेप बाय स्टेप कसं होतं? तर इदं भिक्कवे श्रद्धा जातो. मग सुरुवात बघा, बुद्ध किती सुंदर गाईड करत आहेत आपल्याला, नाही का? तर एक ऑल ऑफ ए सडन तर नाही तुम्हाला दुःखमुक्त होता येणार. तर श्रद्धा जातो उपसंकमती. तर जो श्रद्धा उत्पन्न झाली आहे, ज्याला श्रद्धा जातो, श्रद्धा झालेली आहे, बुद्धाबद्दल उत्पन्न झालेली आहे, बुद्ध किंवा टीचर याच्यामध्ये तो शब्द सायलेंट आहे, तो अट्टकथेत आलेला आहे. तर टीचर मधला श्रद्धा उत्पन्न झालेली आहे. तर श्रद्धा उत्पन्न झाल्याने काय करतो तो? उपसंकमती, त्या टीचरकडे जातो. उपसंकमंतो पैरुपासती. पैरुपासती म्हणजे ही गेट्स असोसिएटेड विथ हिम. त्याच्यासोबत तो जुळण्याचा प्रयत्न करतो. पैरुपासंतो सोतं ओदहती. मग स्वतःचा कान टवकारतो. म्हणजे ते काय सांगतायत माझे टीचर, हे लक्ष देऊन ऐकण्यासाठी ते कॉन्सन्ट्रेट करतो. कानाला जास्त महत्व देतो, नाही का? ऐकायचं आहे त्याला. ओहित सोतो धम्म सुनाती. ओहित सोतो, खुले, आपण म्हणतो ना, कान खोल के सुन लो ना. ओहित सोतो, उघड्या कानाने तो धम्म ऐकतो. श्रुत्वा धम्मं धारेती, नुसता ऐकून थांबत नाही, तो धम्म जो सांगितलेला, ऐकलेला आहे, तो धम्म धारण करतो. हातानं धम्मानं अथंग परिरखती. मिळालेला, धारण केलेला धम्म आहे, त्याचा अर्थ नाही का, उपपरिरखती, तो अर्थ जाणून घेतो, त्याचा अनालिसिस करतो. अथंग परिरखतो धम्मा निज्जानं खमती. त्या धम्माचं निज्जानं त्याला ऍब्झॉर्ब करतो आणि खमती, त्याला पूर्णपणे त्याचं स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेट करतो. त्याला खमती म्हणजे पेशन्स, नाही का? इनसाइट रिअलायझेशन, खमती रिअलायझेशन होते त्याला. तर जे काही त्यांनी ध्यान मिळालेलं आहे ते त्याचं रिअलायझेशन होतं. आणि धम्म निजान खंतिया, ते रिअलाइज झालेलं ध्यान, त्याला काय करतो? सतीश छंदो जायती. तो माइंडफुलनेस मध्ये काय करतो? छंदो जायती, त्याचं रिपिटेशन करायला लागतो. जो धम्म आहे त्याच्या प्रॅक्टिसचं रिपिटेशन करायला. मग पुढे काय करतो? आता हे छंद जायतो, छंद सुरू झाला, त्याचा रिपिटेशन सुरू झालं. छंद जातो उत्सहती, त्याला अजून स्ट्रायव्हिंग करतो. तो जो छंद आहे तो जास्तीत जास्त लांब कसा राहील, फॉर द लॉंगर टाइम मी त्याचा छंद कसा जोपासेल, किती स्ट्रायव्हिंगनी तो जोपासेल, त्यासाठी तो उत्सहती प्रयत्न करत राहतो. उत्साहेत्वा तुलेती, मग तो तुलना करायला लागतो की माझ्यामध्ये काय होतं आणि आता मी काय आहे, किंवा त्याचं अनालिसिस कसं म्हणजे मी कुठे कुठे प्रोग्रेस करत आहे, कुठे कुठे माझ्यामध्ये फॉल्ट्स आहेत, कुठे कुठे माझ्याकडे अजूनही अकुशल धम्म आहे, त्याचं तुलना करतो. तुलेती आणि तुलयित्वा पदहती, मग तुलना केल्यानंतर मग जे शॉर्टकमिंग्स आहेत त्याच्यावरती अजून काम करतो. पदहती, त्याला अजून स्ट्रेंथनी प्रॅक्टिस करतो.
आणि पहितत्तो समानो कायेन च एव परमसत्यं सच्चीकरोति. हे सगळं करून कायेन स्वतःच्या कायेने परमसत्य सच्चीकरोति, या परमसत्याचा, या 4 आर्य सत्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतो. आणि जेव्हा त्याला हे परमसत्याचा साक्षात्कार होतो, कुठला? अनिच्च, अनंत, दुःख. दुःखाचे 4 आर्य सत्य दुःखामध्ये येतात. याचं जेव्हा तो सच्ची क्रिया करतो, जेव्हा तो स्वतःच्या अनुभवावर जाणून घेतो, तेव्हा पर्यायं च नंग, त्याला अतिविज्य पसती. अतिविज्य, आर पार, एंड टू एंड, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही ऑब्स्टॅकल नाही आहे. ही हॅज एक्वायर्ड द एंटायर पय्या इन डेप्थ. अतिविज्य, विज्य मीन्स आर पार, म्हणजे तोडून पुढे जाणे. तर तो अशा पद्धतीने पय्या आपली एक्वायर करतो. हे आहे किटागिरी सुत्तू मधून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर गाईड केलेलं आहे बुद्धांनी की तुम्हाला कसं स्टेप बाय स्टेप जायचं असतं. तर याचं तुम्हाला एक खूप सुंदर गायडन्स या सुत्तामध्ये आपल्याला बघेल. डिटेलमध्ये नक्की वाचा, खूप सुंदर सुत्त आहे. तर होतं काय की आता हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये हे मी का हायलाइट करतोय की ह्या सगळ्या गोष्टी आज जे काही आपण डिस्कस केलेल्या आहेत, हे नामरूपाचे वेगवेगळे फॅक्टर्स डिस्कस केलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला टूल्स दिलेले आहेत वेगवेगळे बुद्धांनी की तुम्हाला याच्यामध्ये कसं म्हणजे करायला आता मार्गावर चालायचं आहे. तर विपස්සना इज वन ऑफ द टूल की जे आज आपण डिस्कस करतो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्रॅज्युअली शिकवल्या जातात. तर जो कोणी ज्यांना कोणाला विपස්සनाला जायचं आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्या की सडनली आता मी विपස්සनाला गेलो आणि 10 दिवस झाले की मला आता काहीतरी म्हणजे मी खूप मोठं काहीतरी एनलायटन झालो किंवा मी दुःखमुक्त झालो, असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा गोष्टी अनुकुब्याने येतात, हळूहळू येतात. तर पेशन्स ठेवा. बरेचदा ज्या मगाशी ज्या कंखा उत्पन्न झाल्यात ना, तशा कंखा उत्पन्न होतात जेव्हा आपण विपश्यना करतो त्यावेळेस. कोणाला वाटतं की नुसता श्वास कसा काय बघणार, श्वास बघितल्याबरोबरच विपश्यना होते का? मग कोणाला असं वाटतं की नाही, श्वास बघितल्याने छान वाटते. मग श्वास बघता बघता काय होतात, मग काहीतरी सुंदर असे लाईट्स दिसायला लागतात, कोणाला रोमांच यायला लागतात. तर त्याला वाटतं की हे रोमांच मध्येच विपश्यना आहे, हेच खरं सुख आहे. मग कोणाला काहीतरी अजून भास होतं, भास नाही म्हणता येणार, ते एक्सपिरियन्स असतात त्या वेळेचे ते एक्सपिरियन्स. तर त्याला म्हटलेलं आहे निमित्त. कोणाला अगदी उडल्या हवेमध्ये तरंगल्यासारखा फिलिंग येतं, कोणाच्या डोक्यामध्येच खूप सारे असे रोमांच येतात, शरीरावर रोमांच येतात. तर ह्या ज्या वेगवेगळ्या ह्या आहेत, तर ह्या कंखा आहेत. तर ह्या कंखा जेव्हा जेव्हा आपल्याला येतात किंवा की खरंच हीच आहे का विपश्यना, किंवा मी कसं पुढे जायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप कसं जायला पाहिजे, तर हे तुम्ही योग्य प्रकारे त्या वेळेस टीचरला डिस्कस करायला पाहिजे. आणि डिस्कस करता करताच तुम्हाला ह्या गोष्टी येतील आणि एकाच वेळेस ह्या गोष्टी येणार नाहीत. पण डेफिनेटली हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग शुअर आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून या विपश्यनेला म्हटलेलं आहे एकायनो मग्गो. तर जेव्हा आपल्या 3 विपश्यना होतात ना, तेव्हा बुद्ध मग ह्या सगळ्या गोष्टी आता आज ज्या अनालिसिस केलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जातात. सतीपठणामध्ये 3 विपश्यना झाल्या की सतीपठणाला तुम्ही प्राप्त होता. तर ह्या गोष्टी शिकल्यानंतर मग तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की धम्म काय आहे, धम्मामध्ये प्रगती कुठे होते आहे, आपल्या अडचणी कुठे आहेत, आपण कुठे चुकतो हे कळायला लागतं. तर विपश्यना करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सगळं मान्य असेलच, प्रश्नच नाही. पण ज्या उपासकांनी नाही केलेली आहेत त्यांनी बिलकुल, कोणी असं तुम्हाला डिस्करेज केलं तर असं घाबरून जायचं नाही. विपश्यना करून आल्याबरोबर विचारतात तुम्हाला, हा काय झालं, काय एनलायटन लागले का आता आम्हाला, तुम्हाला काही असं प्राप्त झाला, तुम्ही तर स्वतः पण झाले. त्यांना बोलू द्यायचं, काही रिॲक्ट करायचं नाही. आपलं काम आहे ते करत राहायचं. आणि तुमच्या लक्षात येतं हळूहळू, बारकावे खूप वेळ लागतात. इवन माझा असा अनुभव आहे की इवन 8
विपश्यना केल्या, 10 विपश्यना केल्यानंतर सुद्धा 11व्या विपश्यनाला मला काहीतरी वेगळं सापडतं. अजून डेप्थ मध्ये जातो, अजून डेप्थ मध्ये जातो. अरे आपल्याला हे माहिती नव्हतं, अरे आपल्याला हे माहिती नव्हतं. सो दिस इज सती छंदो जायती. हा जो छंद आहे, हा जो सती माइंडफुलनेसचा डेप्थ जाण्याचा जो क्रम आहे, हा आपला अजून आपण प्रोलॉंग करत जातो आणि फायनली कायन च एव परमसच्चं सच्ची करोती. आणि अशा पद्धतीने आपली पैया आपण डेव्हलप करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रायव्हिंग करायचं आहे, क्रमाक्रमाने जायचं आहे आणि परिश्रम घ्यायचे आहेत. बिना परिश्रमाने आपल्याला धम्म समजत नाही, आपल्याला कष्ट करावेच लागतात, पण त्याच्यासाठी सम्मा व्यायामो, योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात. या आजच्या या आटकतेमध्ये आपल्याला हेच हायलाइट केलेलं आहे की योग्य प्रकारे आपण धम्म समजून घेतला पाहिजे. सर, हे सगळं आपण आज जी चर्चा केलेली आहे, सूत्र छोटंसंच होतं, अट्टकथा छोटी होती, पण त्याचं विश्लेषण आहे हे आपण निश्चितपणे याचं गांभीर्याने अध्ययन करावं, त्याचं मनन करावं अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो, भवतु सर्व मंगल. साधू 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 साधू. खूपच सुंदर सर. आज तुम्ही या एका छोट्या पळसाच्या झाडामधून आज तुम्ही इतक्या सुंदर 18 धातू, 4 चत्तारो आर्य सत्य, चत्तारो धातू, इंद्रिय धातू आणि 5 महाखंड याच्यावर इतका सुंदररित्या प्रकाश टाकलेला आहे आणि इतके सुंदर सर विश्लेषण दिलेले आहे की खरंच खूप साधुवाद सर. ते झाड एकच होतं, पण त्या प्रत्येकाचा अनुभव, त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता नाही का, त्या 4ही भिक्खूंचा त्याच्यातून. आणि तसं ते तुम्ही सुंदररित्या विश्लेषण केलं सर, त्याबद्दल खूप खूप साधुवाद. आता कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारूया. विजय भिसे हात वर केला. हॅलो हा हा बोला. बोला. हॅलो, नमो बुद्धाय. जय भीम सर आणि उपस्थितांना पण जय भीम सर्वांना. मी उशिरा जॉईन झाले काही कामामुळे, पण मला खूप छान वाटलं. तुम्ही खूपच सुंदर आणि अप्रतिमरित्या सांगितलं. म्हणजे छोट्याही गोष्टीत आशय मोठा आढळे, त्याप्रमाणे तुम्ही त्या छोट्या सूत्रातून जे काही म्हणजे जे व्यवहार उपयोगी आहेत तर त्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. साधनेच्या दृष्टीने तर त्या सगळ्यांनाच उपयोगी असतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप साधुवाद. धन्यवाद. सर, मग ते 4 भिक्खूंनी जे झाड बघितलं ते फक्त रूप म्हणून बघितलं की त्यांचे म्हणजे त्यांना ते त्यांचं वेगवेगळं चार परसेप्शन भिक्खूंनी होतं, त्यामुळे राजकुमार त्याच्या परसेप्शनमुळे ते त्यांना वेगवेगळं दिसलं, राईट? चार भिक्खू राजकुमार आहेत. हे 4 हा, राजकुमार आहेत. 4 राजकुमार, सॉरी. हो हो हो. म्हणजे कोणती गोष्ट बघताना त्यांनी विचारायला पाहिजे होतं ना की हे झाड असंच असतं का नेहमी, की हे नुसते फुलं नसताना झाड कसं असतं. ते त्यांनी ते काय की त्याच्यामध्ये जो सारथी आहे त्याचा महत्वाचा रोल आहे. त्यांनी सारथ्याला, टीचरला विचारायला पाहिजे की हे बरोबर आहे की हे असं आहे की मी हे जे बघतोय हेच खरं आहे का, की याचे अजून काही रूप आहेत का, याचे काही अजून वेगळे फॅक्टर्स आहेत का. प्रश्न नाही आहेत तर आपण पुढे जाऊया. हो सर. ओके. मिसाळकर सर आहेत, तर मी मिसाळकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या याच्यावर 2 शब्द बोलावे व्याख्यानावर. मिसाळकर सर. नमो बुद्धाय. जय भीम. आज जे जातक झालंय ते किंसुको उपम सुत्त जातक आहे 248 क्रमांकाचं. आणि हे जातक खूप छोटं होतं, इतकं छोटं होतं की त्याच्यावर आमची चर्चा झाली की याच्यासोबत अजून कोणतं दुसरं जातक घ्यायचं का, कारण हे तर 15-20 मिनिटातच संपून जाईल. पण मला माहित आहे लबाने सरांचा जो अभ्यास आहे म्हणजे विपश्यनेचा किंवा अभिधम्माचा किंवा बाकीच,
तर ते खूप चांगले एक्सप्लेन करू शकतील याचा मला विश्वास होता. आणि ते झालं तसंच. त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की जे लोक हे करत आहे, काय म्हणू आपण त्याला, म्हणजे त्या ट्रान्समध्ये आहे आपण सगळे. तुम्ही इतकं चांगलं सांगितलं ना की काय प्रतिक्रिया द्याव, हे याला थोडासा वेळ लागेल. त्यांना प्रश्न आहेत किंवा आपण म्हणू की त्यांना विचारायचं आहे बरंच, पण म्हणजे काय विचारायचं त्यासाठी थोडा वेळ पाहिजे त्यांना. त्यामुळं मला नक्कीच वाटतं की हे प्रश्न ते नंतर विचारतील. ठीक आहे, म्हणजे माझं थोडस सांगणं झाल्यावरही म्हणजे आपले जे श्रोते आहेत ते प्रश्न विचारू शकतात लबाने सरांना. आणि खरं म्हटलं तर चर्चा व्हायला पाहिजे, कारण 9:15 झाले आहे आणि इतक्या लोक आपले कार्यक्रम होत नाही, खतम होत नाही. असो, असं काही बंधन नाही की इतक्या वेळेसच ठेवायला पाहिजे. पण हे जे जातक होतं, किंसुकोमा जातक, किंसुक उपम जातक असं आहे ते. आणि जसं बुद्धाकडून कमठठाण घेऊन जे भिक्खू वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि मग त्यांचे जे काही अनुभव येऊन शेअर करायचे, काहींना काही फळ प्राप्त व्हायचे, काहींना अडचणी यायच्या, काही तसेच पळून यायचे. तर असे अनेक अडचणी भिक्खूंना यायच्या. आणि इथे पण यांनी जे कमठठाण घेतलेलं आहे आणि त्यांना जी काही वेगवेगळी फळं मिळालेली आहेत त्या संदर्भात त्यांना काही प्रश्न पण पडलेले आहे की जर निब्बाण म्हणजे ध्येय एक आहे, डेस्टिनेशन एक आहे, तर वेगवेगळे कमठठाणाची काय गरज आहे. तर ते लबाने सरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. मी फक्त जे लोक उशिरा जॉईन करतात ना त्यांच्यासाठी मी थोडस सांगू इच्छितो की हे जे कमठठांचं जे आहे ते त्यांच्या प्रकृतीनुसार, चित्ताच्या अनुसार सांगितलं जात आहे. आणि त्यानिमित्तानं आहे ना पळसाच्या झाडाबद्दल याच्यात उपमा देऊन किंवा त्याचं अवलोकन यांनी केलं आणि प्रत्येकाला त्यांना जे कमठठाण दिलं किंवा ज्या दृष्टिकोनातून, ज्या अँगलमध्ये ते बघत होते ना, तर प्रत्येकाचा अनुभव त्या वृक्षाबद्दल वेगवेगळा होता. आणि म्हणून त्यात स्पष्ट दिलेलं आहे की ज्यांनी जे कमठठाण घेतलं किंवा त्याचा जो ध्यानाचा विषय होता त्यानुसार त्याला तसे प्रश्न पडले. तर म्हणजे पळसाचं झाड सुद्धा म्हणजे एक चर्चेचा विषय असू शकतो, हा एक महत्वाचा विषय आहे. आणि लबाने सरांनी सांगितलं जेव्हा त्यांना ते म्हणजे ते जातक घ्यायचं त्यांनी ठरवलं, तर पळसाच्या झाडाबद्दल जेव्हा त्यांना कळलं की याच्यावर जातक घ्यायचंय, तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ते फिरायला लागले. म्हणजे त्यांना काही कामासाठी बाहेर गावाला जात होते ना, तर प्रत्येक ठिकाणी ते पळसाचं झाड शोधत होते किंवा आता पळसाच्या झाडाला होळीमुळे ना खूप फुलं येतात आणि त्याचाच होळीसाठी रंग बनवला जातो. तुम्ही सगळ्यांनी तो रंग खेळले असाल सगळीकडं. म्हणजे उन्हाळ्यात खूप फुलं ते छान दिसतात ते आणि खूप रंगीत असतात ते. तर बघा ना, आता लबाने सरांचाच अनुभव बघा ना, जेव्हा त्यांना ते शिकवायचं होतं किंवा त्याचा अभ्यास करायचा होता, ते समजून सांगायचं होतं, तर त्यांचं अवलोकन सुरू झालंय आणि बराबर त्याचा ते बोध घ्यायला लागला किंवा अनुभव घ्यायला लागला. हा अनुभव फार महत्वाचा असतो. आता 100 लोक गेले असतील, त्यांनी ते झाडं बघितले असेल, पण लबाने सर जे दृष्टिकोनातून त्या पळसाच्या झाडाकडे बघत होते या अट्टकथेच्या निमित्ताने, तर हेच तर अनुभवाच्या पातळीवरचं ज्ञान आहे ना. एक्सपिरियन्शियल नॉलेज जे आहे ते हेच आहे की विपश्यना आहे किंवा बुद्धाचे उपदेश आहे किंवा आपण जे जातक कथा घेतो, धम्मपद आहे किंवा काही आहे, तर हे ना स्व अनुभवाच्या पातळीवर जाणून घ्यायला पाहिजे. आपण तर जस्ट एक वक्ता आहे, ते एक जातक सांगतो, त्यांना जे जे वाटतंय ते आस्पेक्ट सांगतो. पण तो अनुभवाच्या पातळीवर जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला त्याची म्हणजे त्याचे परिणाम म्हणजे खूप जास्त होईल तुमच्यावर. कारण ते अनुभवाच्या पातळीवर नुसतं ऐकलं खूप छान आहे, खूप माहिती दिली असं म्हणजे ड्राय आहे किंवा असं कोरडं येऊन ते तुमच्यापर्यंत झिरपणार नाही. म्हणून धम्म जो आहे ना तो अनुभवाच्या पातळीवर जाण्याचा असतो, तो अनुभव घ्यायचा असतो. तर लबाने सरांनी सुरुवातीला जे सांगितलं ते मला खूप आवडलं की मी सगळीकडे पळसाची झाडं बघत होतो. तर हेच आहे ते की बुद्धाचा जो काही उपदेश ऐकतो तर तोच आपण म्हणजे स्वतःमध्ये पण बघायचं असतं, स्वतःच्या चित्तामध्ये काय काय उत्पन्न होत आहे, कसं उत्पन्न झालं, कशा चुका झालेल्या आहेत, कशा दुरुस्ती करायच्या आहेत, कसं चांगलं केलेलं आहे,
हे आपल्या वैयक्तिक पातळीवर हे करायचं असते आणि समाजात काय चालू आहे, बाहेरच्या सोसायटीमध्ये काय चालू आहे, कशी लोक धावत आहे वेगळ्या गोष्टीसाठी, कसे ते मिस इंटरप्रिट करत आहे, कसं म्हणजे त्यांना अनुभव नसल्यामुळे ते कसे किंवा अविद्येमध्ये असल्यामुळे कसं त्यांना म्हणजे चुकीची धारणा होत आहे, मिथ्यादिठी होत आहे, हे सगळं आहे ना, हे म्हणजे चिंतन मनन करून आपण समजायला पाहिजे. आणि म्हणून पळसाच्या झाडाची जशी उपमा आहे ना, तर तशीच आपल्याला माहित आहे ना की एक म्हणजे एक हत्ती एका गावात येतो आणि ते जे जे जन्मांध जे व्यक्ती असतात, जे आंधळे असतात जन्माने, त्यांना हत्ती कधीच बघितलेला नसतो. मग कोणी पायाला हात लावतो, कोणी शेपटीला हात लावतो, कोणी सोंडेला, तर कोणी पाठीला. तर प्रत्येकाला वाटतं की हत्ती असा आहे, खांब्यासारखा आहे, जाडू सारखा आहे किंवा भिंतीसारखा आहे. हे सगळ्यांना कथा माहिती आहे. तर ही कथा म्हणजे आपलं एक जातक पुढे येणारच आहे त्याच्यावर. पण म्हणजे एखादा जो उपदेश आहे बुद्धाचा, आपण बुद्धाचा पर्यंतच विचार करतोय की बुद्धाचा एखादा उपदेश जो आहे ना, तो वेगवेगळ्या पातळीवर तो अनुभवाने तुम्ही समजू शकता तो. पण असं फक्त वन साइडेड राहिलं तर ते तुम्हाला समजणार नाही, ते पण आहे. आणि त्यामुळे असे जातक जे आहे ना, ते तुम्हाला खूप मदत करतात. कारण तुम्हाला जे प्रश्न पडतात आज, ते काही तुम्ही फार म्हणजे फार विद्वान आहे आणि तुम्हालाच प्रश्न पडले, 2500 वर्षात कोणालाच पडले नाही, बुद्धाच्या वेळेस तर असे प्रश्न पडलेच नाही, मलाच प्रश्न पडले, असं जे वाटतंय ना, तर ते बिलकुल चुकीचं आहे. कारण ते तर लोक म्हणजे विचारवंत होते, तपस्वी होते, त्यांचे खूप जास्त मेहनत होती त्या विषय समजून घेण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारत राहिले बुद्धांना, आणि त्याचे उत्तर बुद्ध देत राहिले अनेक सुत्त, गाथा, जातक किंवा इतर उपदेशातून. तर ऑलरेडी तुम्हाला जे प्रश्न पडतात, ते प्रश्न आधीच्या भिक्खूंना पडलेले होते आणि त्याचे उत्तर बुद्धांनी दिलेले आहे. फक्त तुम्हाला ते वाचायचं आहे किंवा आपण धम्मसाकाच्या मार्फत आपले जे वक्ते आहे ते तुम्हाला समजून सांगतात. म्हणून एक जातक जे आहे किंवा एक वाक्य जे आहे किंवा एक गाथा आहे, याच्यावर कित्येक लोक अरहंत झालेले आहेत किंवा स्वतःपन्न झालेले आहेत. आपण तर 100 गाथा 200 धम्मपदाच्या कथा ऐकूनही स्वतःपन्न पण होऊ शकत नाही. कारण ते आपण अनुभवाच्या पातळीवर ते अनुभवत नाही. म्हणजे काय अनुभवाच्या पर्सनल एक्सपिरियन्स त्यांचं चिंतन मनन करत नाही, त्याच्या ज्या वेदना असतात त्या आपण जाणून घेत नाही. ते करमणूक म्हणून किंवा थोडीशी माहिती म्हणून आपण ते करतो. ते काही वाईट नाही, म्हणजे शून्यापेक्षा ते ऐकणं आणि थोडं समजून घेणं ते तर चांगलंच आहे. आणि त्याला आपण भौतिक जीवनात जे अडकलेलं असतो ना, आपल्याला बऱ्याच जबाबदाऱ्या असतात ना, त्यामुळे आपल्याला तो वैयक्तिक अनुभव यायला वेळ लागतो. पण काही हरकत नाही, ती एक स्लो प्रोसेस आहे, ते समजून घ्यायची किंवा चित्त शुद्ध करण्याची किंवा आपल्या मनात ज्या गाठी असतात त्या सैल करण्याचे. तर सरांनी आहे ना खूप याच्याशी कनेक्टेड सुत्त सांगितलेले आहेत. 4 महाभूताबद्दल माहिती दिली त्यांनी, 5 स्कंदाबद्दल माहिती दिली, 6 आयतनाबद्दल दिली, 18 धातूबद्दल माहिती दिली. नंतर हे जे म्हणजे इतके विपश्यनामध्ये कसे अनुभव येतात किंवा इतकं बारीक डिटेल्स दिले ना लबाने सरांनी, तर हे ना, हे जे आजचं जे लेक्चर आहे हे तुम्हाला नेहमी नेहमी ऐकावं लागेल. एवढे संदर्भ आहेत आणि त्यातले जे स्लाइड आहे त्या तुम्ही बघा आणि लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे की सगळी माहिती जर तुम्हाला एखादा वक्ता रेडीमेड तुम्हाला तयार करून देत असेल, तर कमीत कमी त्याची कॉपी करणं तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्हाला अधिक चांगल्या तऱ्हेनं समजायला त्याची नक्कीच मदत होईल. लबाने सरांचं म्हणजे खूप खूप अभिनंदन. आणि खरंच म्हणजे मी पण खूप एन्जॉय केलं ते असं. आणि असंच सहकार्य किंवा असंच म्हणजे प्रकाश साधना कशी करावी याबद्दलचे कोणते सुत्त आहे तर लबाने सर सांगतील, नाहीतर मग आपण त्याच्यावर चर्चा करू. ठीक आहे. तर फार फार आभार सर लबाने सर. आणि असेच नवनवीन जातक घेऊन तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रबोधन करा. आधी पण केलेलं आहे आणि तुमचं सहकार्य नेहमी मिळत राहील. आणि अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर ते लबाने सरांना विचारू शकता.
धन्यवाद सर, लबाने सर. धम्मसाकाच्या ग्रुपचं खूप खूप अभिनंदन. आजचं Thank you. लेक्चर खूपच छान झालं, खूप छान झालं. थँक्यू. एक प्रश्न आलेला आहे, साधना कशी करावी याबद्दल कोणते सूत्र आहेत सर? सूत्र एक याचं अगदीच उत्तर द्यायचं झालं की दुःखाच्या मुक्तीचा जो मार्ग आहे ना, तर तो बुद्धांनी 84,000 प्रकारे सांगितलेला आहे असं समजा की सगळे बुद्धांचे सूत्र तुम्हाला निब्बाणाकडेच घेऊन जाणारे असतात. निब्बाणाशिवाय हे दुःख आहे आणि हे दुःखाचा मार्ग आहे, या व्यतिरिक्त बुद्धांनी दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. म्हटलं की बाकीच्या गोष्टी सोडून द्या, दिस इज द प्रॉब्लेम, दिस इज द सोल्युशन. ओके, आता यांनी विचारलेलं आहे विजय भिसेंनी की साधना कशी करावी याबद्दलचे सूत्र आहेत. तर एकायन मग्ग, मगाशी मी उल्लेख केलेला आहे, ते एकायन मग्ग खूप सारे मार्ग आहेत, पण त्याचं कॉन्सोलिडेटेड म्हणजे कॉम्प्रेस केलेलं सूत्र म्हणजे महासतिपट्टन सूत्र. महासतिपट्टन सूत्रामध्ये तुम्हाला शील समाधी पय्या सायमल्टेनियसली स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली म्हणजे तुमच्या पूर्ण स्टेप पर्यंत शेवटच्या दुःखमुक्तीच्या स्टेप पर्यंत एक्सप्लेन केलेली आहे या सूत्रामध्ये. तर ते आहे महासतिपट्टन सूत्र आणि ते आपल्याला 10 दिवसाच्या विपश्यना ते आपण कोर्स करतो ना, 10 डेज कोर्सेस, असे 10 डेज कोर्सेस 3 झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता महासतिपट्टन सूत्राला अटेंड करायला. ते 7 दिवसाचं असतं आणि त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ते सुरुवातीला का नाही सांगत सतिपट्टन सूत्र, कारण तुम्हाला काही गोष्टी पूर्वतयारी म्हणून थोडस करून घ्यायला पाहिजे की सडनली, जसं मगाशी सूत्रात सांगितलं मी की सगळ्या गोष्टी एकत्र नाही येत, आपल्याला स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली जावं लागतं. तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता महासतिपट्टन सूत्राची, पण ते घरी नाही होणार. तुम्हाला फक्त घरी त्याचं फक्त वर्बल नॉलेज किंवा बुक नॉलेज मिळेल. तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला विपश्यनेला जावं लागेल. एखाद्या चांगल्या टीचरचं मार्गदर्शन आवश्यक असतं, तिथे टीचरचं मार्गदर्शन मिळतं. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. महासतिपट्टन सूत्र झालंय माझं, मी 3 ह्याच्यानंतर झालेलं आहे ते. साधू हो, साधू. तुम्ही अच्छा विचारला कोणते हो सूत्र? हो, मीच विचारला होता प्रश्न. आणि आणखी तुम्ही आता म्हणजे एक्सप्लेनेशन करताना वेगळं सूत्र काहीतरी सांगितलं होतं, स्टेप बाय स्टेप कसं करायचं, एकदम नाही आपल्याला मिळत. म्हणजे कोणाला असं वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे, पण ते एकदम नाही मिळत, तुम्हाला हळूहळू जावं लागतं त्याकडे, असं तुम्ही बोलला. तेव्हा कुठलं तरी काहीतरी कुठं सूत्र असं काहीतरी, मला पण ते आता आठवत नाही बरोबर, म्हणून मी प्रश्न टाकला. आजची जी पीपीटी आहे, आजचं जे आम्ही लेक्चर परत बघेन एकदा ते. खूपदा बघावं लागेल मला. हो. इतके शोधून इकडून तिकडून म्हणजे बऱ्याचसा शोधाशोध करावं लागली आणि ते सूत्र रिलेट करावं लागले. खूप छान सांगितलं सर, खूपच. थँक्यू. म्हणजे मी थोडंसंच ऐकलं, पण तरी पण मला ते पंचखंडाबद्दल आणि सगळंच तुम्ही खूप छान सांगितलं. आणि विपश्यनेचा तर प्रत्येक वेळेचा वेगळा अनुभव असतोच. प्रत्येक वेळेला आपल्याला सरप्राईज, मला तरी असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपल्याला सरप्राईज असतं, आपणच आपल्याला नव्याने ओळखत असतो किंवा वेगळ्या गोष्टी आपल्यातल्या आपण जाणून घेतो त्या तिथे गेल्यानंतर. आणि बरोबर आहे की घरी नाहीत होत या गोष्टी. घरी तेवढी शांतता किंवा तेवढा मनाचा आपण येतही नाही मनाच्या त्या पातळीवर, जसं विपश्यनेच्या तिथे येतो तसं. अजून एक सूत्र सजेस्ट करता येईल, ते म्हणजे महाराहुलवाद सूत्र. हो, तेही वाचलंय मी सर, आताच वाचलं ते 2 दिवसापूर्वी, महाराहुलवाद. आणि आता खंड जातक सूत्र काहीतरी झालं आपल्याच ग्रुपवर, मी पण ते नंतर ऐकलं रेकॉर्डेड, ते इतकं छान होतं. नैना तांबे मॅडमना बोलायचं होतं मला त्यासाठी, की खूपच सुंदर. आणि वैशाली गायधनी मॅडमनी सुद्धा त्याच्यात मध्ये मेत्ताबद्दल मार्गदर्शन केलेलं. आणि म्हणजे ऐकून असं वाटलं की बरंच झालं ऐकलं मी ते, अगदी खूपच छान, धन्य झाल्यासारखं वाटलं ऐकल्यानंतर. इतकं सुंदर झालेलं आहे ते. तांबे मॅडम, नैना तांबे मॅडम, धन्यवाद तुमचे. तुम्ही उशिरा ते पाहिलं, पण त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. साधुवाद खूप खूप. हो, राहुल सर विचारा.
सर जय भीम नमो बुद्धाय. सर मला संखाराचा एक्झॅक्ट मिनिंग काय होऊ शकतो सर? संथारा की संखारा? संखारा. संखारा म्हणजे अक्युम्युलेशन ऑफ व्हॉट एव्हर तुमचे येणारे इनपुट, त्याच्यावरती तुम्ही जे काही परसेप्शन करता, जे काही जे काही तुमचं मत हे परसेप्शन होतं, म्हणजे त्याला तुम्ही कशी रिॲक्ट करता, त्याचं अक्युम्युलेशन म्हणजे संखारा. उदाहरणार्थ सांगू का? एक छोटस उदाहरण हो आहे. सर. हो 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 सर. एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं घेतलं की संखारा कसे तयार होतात, की एक एक्स नावाची व्यक्ती आहे, ती माझ्याशी नेहमी वाईट वागते. ठीक आहे. तर मला माहिती असतं की ह्या व्यक्तीने असं मला म्हटलं, ते माझ्या प्रत्येक वेळेस ते अनुभव येत राहतात तसे. तर माझं परसेप्शन काय करते की त्या व्यक्तीचा आवाज आल्याबरोबर माझ्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो की ही व्यक्ती वाईट आहे, तर हे मला नको आहे, म्हणजे द्वेष निर्माण झाला. तर तुमचा नेक्स्ट माइंड काय करतं, आता पहिली झाली वेदना, असा आहे ना, वेदना उत्पन्न झाली की या व्यक्तीचा आवाज आला मला. दुसरं त्याचं परसेप्शन काय होईल, वेदनानंतर काय येते, संज्ञा म्हणजे परसेप्शन, ते हा व्यक्ती वाईट आहे हे झालं परसेप्शन त्या व्यक्तीबद्दल. ते नंतर मग ती वारंवार घडत आहे, आता तो व्यक्ती मला पुन्हा पुन्हा भेटतोय. ठीक आहे. तर मग त्या वेदना संज्ञा झाली, मग त्याचे होतात संखारा. कसे की हा व्यक्ती खरंच वाईट आहे, कारण प्रत्येक वेळेस तो वाईटच बोलतो माझ्याशी, ते झालं संखारा. आणि हे असे संखारा पुन्हा 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 होत असतील तर त्याचं होते वियान. मग ती माझी मानसिकता, म्हणजे माझ्यामध्ये तो हेट्रेड, ती मानसिकता माझी ती तयार झाली. मग तो त्यानंतर कालांतराने, आता हे वियान तयार झालं की ही इज अ बॅड पर्सन. ओके, आय विल, म्हणजे माझ्या मनात हेटफुल थॉट येणारच त्याच्या बाबतीत, तर हे झालं वियान. तर त्याच्या आधी जे संखारा तयार झाले त्याच्यामुळे हे वियान तयार झालेलं. आता इन फ्युचर समजा ती व्यक्ती खूप छान म्हणजे काम करत आहे किंवा त्या व्यक्तीमध्ये खूप सारा बदल घडलेला आहे. ठीक आहे. आणि त्या बदल घडून ती आता खूप प्रेमळ झालेली आहे, आणि ती जेव्हा ती मला परत फोन करते किंवा माझ्याशी बोलते, तर माझे हे संखारात आहेत ते निगेटिव्ह आहेत ना, त्यावेळेस सुद्धा मी त्यावेळेस त्यांचा हेटच करणार, कारण ते संखारात तुटलेले नाही आहेत अजून. ते तोडल्यासाठी मला काय करावं लागेल, ही जी त्यांनी बोललेले शब्द आहेत ते उपेक्षात राहून, ती सुखद वेदना आहे की दुःखद आहे हे न बघता ते उपेक्षात राहावं लागेल. त्याच्यानंतर ते पुढचे संखारा बनण्याची प्रोसेस होईल, डिझॉल्व्ह होईल. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस. त्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिस करावं लागतं, आणि दॅट प्रॅक्टिस इज विपश्यना. वेदना बघतो आणि त्या वेदनेमध्ये आपण उपेक्षात राहतो, म्हणजे काय करतो आपण, आपले संखारा ब्रेक करत असतो. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. जय भीम सर. जय भीम. माझा एक प्रश्न आहे, म्हणजे आजचं तर खूपच सुंदर झालंय तुमचं लेक्चर, पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस पाहण्याची करावं असं मला वाटतंय. तर माझा प्रश्न असा आहे की म्हणजे माझं अनात्म या संकल्पनेविषयी मला विचारायचं आहे की मी नाही, माझं नाही किंवा आत्ता नाही, नो सेल्फ आपण असं म्हणतो. तर ही जी संकल्पना आहे ही म्हणजे स्वीकारायची कशी, किंवा त्याचा अनुभव म्हणजे एकूणच स्वीकारायचं कसं, ते जड जातं, तर कसं काय करायला पाहिजे? एकीकडे म्हणतो की आत्ता दीप भव, माझाच मी दीपक, दुसरीकडे म्हणतो की माझाच मी अनंत आहे ना, कॉन्ट्राडिक्शन. बरोबर आहे ना, कॉन्ट्राडिक्शन आहे की नाही? तर याबद्दल बुद्धांनी म्हणजे त्याच्या अनालिसिस मध्ये आपल्याला करावं लागेल. दिसून येतं की बुद्धांनी दोन सच्च सांगितलेले आहेत, एक तर व्यावहारिक सच्च आणि परमत्त सच्च. बरोबर आहे. जेव्हा मला व्यावहारिक म्हणजे व्यवहारामध्ये राहायचं आहे, तेव्हा मला म्हणावंच लागेल की मी सिद्धार्थ लभाणे. ओके, कारण मला जगाशी संपर्क आहे, मला समाजात राहायचं आहे, माझे व्यवहार करायचे आहेत, मला नोकरी करायची आहे, त्यावेळेस मी असतो अत्तदीप भवक, तेव्हा असतो मी माझाच दीपक आहे तेव्हा असतो.
पण जेव्हा मला ह्या सगळ्या ज्या माझ्या डिफाईलमेंट तोडायच्या असतात, ती कॉन्टेक्स्ट बदलतो. मग नंतर जेव्हा मला माझ्यामधले विकार हे होतात, अॅक्युमुलेट व्हायला लागतात आणि मला रिअलाइज होते की हे तोडायचे आहेत, तर हे विकार उत्पन्न कुठे होतात? जेव्हा मी जाऊन स्वतःला शोधतो, तेव्हा मला परमत्त सत्याकडे जावं लागतं. अल्टिमेट ट्रूथ हे आहे की मी तिथे काहीच नसतो. तर हे का सांगितलं बुद्धांनी की तुम्हाला फ्रस्ट्रेट करायचं सांगितलं नाहीये की आता हे तुमचं तर काहीच नाही, तुम्ही स्वतःही नाही आहे. तर अशा वेळेस ते हे याच्यासाठी सांगत नाही की नाव यू आर फ्रस्ट्रेटेड, तुम्ही आता एकतर मरून जा नाहीतर काही म्हणजे घरी निष्क्रिय राहा, असं बुद्धांना सांगायचं नाहीये. हे अनंत सांगण्याचा बुद्धांचा बिलकुल क्रिस्टल क्लिअर हे आहे, इंटेन्शन किंवा उद्देश आहे की तुमच्या आसक्ती ज्याच्यासाठी तुम्ही एवढं मरमर करताय, आसक्तीने दुःखी होत आहे, त्या दुःखामध्ये अजून डुंबत चाललेला आहे, ते तुमचं नाहीच आहे ना. जे तुम्ही स्वतःच तुमचे नाही आहेत, तुमचं बॉडी तुमची नाही आहे, तुमचं शरीर तुमचे जे सुंदर म्हणतात त्या गोष्टी तुमच्या नाही आहेत, तर तुम्ही कशाला एवढ्या आसक्तीमध्ये आहात, हे रिअलाइज करून देण्यासाठी अनंत आहे. आय होप मला वाटतं कन्फ्युज. मला वाटतं संजय सरांना काही सांगायचं आहे. हा सर. नमो बुद्धस्थ सर, जय नमो. भीम. जय भीम. खूप छान व्याख्यान झालं सर आजचं. थँक्यू. मला पण खूप छान आवडलं आणि खूप छान मुद्देसूद तुम्ही सांगितलं आहे. आणि मला वाटते प्रश्नाचे उत्तर पण तुम्ही खूप छान प्रकारे दिलेले आहेत. तर मला जास्त यावरती आणखी काही सांगता येणार नाही. पण आता मला वाटते मिस्टर राहुल यांनी पण संखाराबद्दल विचारलं ना, तर म्हणजे खूप आधी पण मला असाच एक प्रश्न आला होता. तर तुम्ही तर छान प्रकारे सांगितलं त्यांना. पण एक साधं एक उदाहरण देऊन मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की संखारा म्हणजे तुम्ही एक उदाहरणाच्या हिशोबाने बघू शकता की जसं आपण एखाद्या नवीन ऑफिसमध्ये जातो, ज्या ऑफिसमध्ये आपण कधी गेलेलो नाहीये, तर आपल्या समोर एखादा बोर्ड येतो, जिथे इन्स्ट्रक्शन्स लिहिले असतात की तुम्ही या बाजूनी गेलं तर तुम्हाला याचं ऑफिस मिळेल, तुम्ही त्या बाजूला गेलं तर पेंट्री मिळेल, असे काही इन्स्ट्रक्शन असतात ना. तसेच इन्स्ट्रक्शन आपल्या चित्तामध्ये असतात. आणि जे पण काही आपण आलंबन बघतो, डोळ्यांनी रूप बघतो, कानाने शब्द ऐकतो ना, तर ते आलंबन त्या इन्स्ट्रक्शन बोर्डला फॉलो करतात. जे इन्स्ट्रक्शन बोर्ड आपल्या चित्तामध्ये आहेत ते आपले संखारा. तर या हिशोबाने पण तुम्ही ते समजू शकता. आणि विजयाताईंनी जो प्रश्न विचारला की साधना कशी करावी, तर तुम्ही सत्तीपठाण सुत्तचं खूप छान हे दिलं आहे आणि राहुलवाद पण सांगितलं तुम्ही. तर असे बरेच सुत्त आहेत जिथे साधना कशी करावी याचे इन्स्ट्रक्शन दिलं आहे. तर खूपदा काय होतं, आम्ही घरी सगळे तिघही पण ना, जी जातक पुढे येणार आहे ना त्याबद्दल डिस्कस करतो. जसं ज्यांना आम्हाला वेळ मिळतो ना त्या हिशोबाने आम्ही डिस्कस करतो. पण यावेळेस वेळ मिळाला नाही आणि रात्री मी झोपताना वैशाली मॅडमला म्हटलं, अरे आपण यावेळेस डिस्कसच केलं नाही आणि तुला पण वेळ मिळाला नाही. तर ती रात्री मला झोपताना 12 वाजता झोपताना संजू सकाळी उठून ना तू हे वाचशील म्हणे, धातू विभंग सुत्त म्हणे, लबाने सरांचा जो उद्याचा आहे ना सगळं त्याच्यामध्ये आहे म्हणे. मी म्हटलं यार तुम्हाला रात्री 12 वाजता सांगताय वाचायला, तर सकाळी मी तुमचं व्याख्यान सुरू होतं, मी जस्ट ते उघडून बघितलं धातू विभंग सुत्त. ते इतकं सुरेख वाटलं. आणि तुम्ही जे 4 प्रकारे भिक्खूंना कम्मठान दिला आहे त्या चारहीचा उल्लेख न तिथे भगवान बुद्ध स्वतः पक्कुसती भिक्खूला सांगतात आणि त्याचा उल्लेख इतकं छान आहे. मी पूर्णपणे व्यवस्थित समजून नाही ऐकलं, पण विजयाताईंनी तो सुत्त अवश्य वाचावा. त्यामध्ये सुरुवात अशी आहे की मगध देशामध्ये भगवान बुद्ध चारिका करत असतात. ते रात्री एका कुंभकाराच्या निवासस्थानी जातात आणि त्याला परमिशन मागतात की मला तुझ्याकडे आज रात्री थांबता येईल का, परमिशन मागतात. तर तो कुंभकार म्हणतो की माझी काही हरकत नाही, पण ऑलरेडी त्या रूम मध्ये ना ऑलरेडी एक भिक्खू आलेला आहे म्हणे थांबायला, तर त्याची हरकत नसेल तर तू थांबू शकतो म्हणे. तर भगवान बुद्ध
जातात आणि त्या भिक्खूला म्हणतात. तो भिक्खू भगवान बुद्धाच्याच संघात पवजित झालेला असतो. भगवान बुद्ध त्याच्या समोर जातात, त्याला परमिशन मागतात की मी तुझ्या सोबत इथे रात्री राहू शकतो का? तर तो म्हणतो की अरे या कुंभकाराचं घर खूप मोठं आहे, तू राहू शकतो म्हणतो इथे. तो भगवान बुद्धाला ओळखत नाही. हे खूप म्हणजे आणि तो भिक्खू भगवान बुद्धाच्याच संघात पवचित झालेला असतो, पण त्यांनी भगवान बुद्धाला कधी बघितलं नसते. तर भगवान बुद्ध तिथे थांबतात आणि दुसऱ्या प्रहरपर्यंत मेडिटेशन याच्यामध्ये भगवान बुद्ध बसलेले असतात आणि त्याच्याकडे ऑब्झर्व करत असतात. तर त्याला विचारतात भगवान बुद्ध, अरे तू भिक्खू संघ, तू भिक्खू आहे तर कोणत्या, तुझ्या टीचर कोण आहे? तर तो म्हणतात माझे टीचर भगवान बुद्ध आहेत म्हणतात. तर अच्छा, आणि तू भगवान बुद्धांना बघितलं आहे का? तो म्हणे नाही म्हणे. तर तुझ्या समोर आले तर तू ओळखशील का? म्हणे नाही. असं करून तो सांगतो आणि मग त्याला साधना कशी करावी, कारण त्याची चर्या खूप छान दाखवली आहे. तो त्याचा पोझिशन खूप छान असतो, तो छान बसतो मेडिटेशनला, कारण भगवान बुद्ध बसले असतात तर तो पण ध्यान साधना करतो. मग पण त्याला कसं करावं हे माहित नाही राहत. तर भगवान बुद्ध हे 4 जे आपण कर्मठांचा उल्लेख झाला आहे ना सर आपल्या आजच्या व्याख्यानामध्ये, त्याच कर्मठानाला घेऊन त्याला पूर्णपणे समजवतात. तर हे खूप छान ताई तुम्ही हा मध्यम निकायमध्ये आहे 140 नंबरचा, म्हणजे तुमच्याकडे जर मध्यम निकायचं पुस्तकं असतील तर तिसरा वॉल्यूम बघा तुम्ही. तिसऱ्या वॉल्यूम मध्ये. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. मी शोधेन, माझ्याकडे हो. पुस्तक नाहीये पण गुगलवर शोधून थोडी तरी माहिती मिळू शकेल त्याची, ओके ओके. तर किंवा हे वाचा आणि सुद्धा सर्वांनीच सेंट्रलवर वाचायला मिळाली तर. पाहिजे. सर्वांनी वाचायला पाहिजे. हा खूप छान सुत्त आहे. तर हे खूप आपल्याला साधना कशी करावी कोणतं याबद्दल सुद्धा म्हणालात माहिती सर देते. परत एकदा? सॉरी. धातू विभंग सुत्त ओके ओके 140 ओके नंबर मध्यम निकाय. ओके ओके. खूप खूप धन्यवाद सर. खूप ओके, मेत्ता. थँक्यू. आणि खूप छान देशना झाली सर आजची. मला तुमचे व्याख्यान नेहमीच खूपच छान. आवडतात. थँक्यू सर. आणि धम्मसाखरच्या तर्फे तुमचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू संजय सर. थँक्यू राहुलजी. सर मला फक्त एक थोडस ऍड करायचं होतं. जो एक प्रश्न आला होता त्या संदर्भात अनर्थ बद्दल आलेला आहे. तर ऍक्च्युली याच्यावर आधी बरेच लेक्चर मध्ये वेगवेगळ्या वक्त्यांनी याच्याबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे वैशाली मॅडम आहे, लबानी सर आहे, मी आहे, किंवा अजून दुसरे वक्ते आहेत, त्यांनी समजून सांगितलेलं आहे अनर्थ. पण म्हणजे सोप्या भाषेत, म्हणजे टेक्निकल वर्ड्स मध्ये नाही सांगत, सोप्या भाषेत आहे ना, की लबाने सरांना सांगितलं ना, एक जीव जो असतो किंवा मनुष्य जो असतो तो कशाचा बनलेला असतो? तर नामरूपाने बनलेला असतो, आहे ना. म्हणजे काया आणि मन याने बनलेला असतो. आणि काया काय आहे तर सरांनी सांगितलेलं आहे, पृथ्वी आप तेज वायूचं याचं एक प्रपोर्शनेट जे आहे, एक प्रमाणबद्ध जे आहे या महाभूताचं, त्याच्यापासून शरीर बनतंय आणि त्यात मन असलं, चित्त जे आहे ते असतंय असं. आता चित्ताबद्दल तर म्हणजे बुद्धांनी अभिधम्मामध्ये सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे चित्त म्हणजे काय आहे ना, कुशल किंवा जे अनेक प्रकारचे जे चित्त आहे त्याच्याबद्दल वैशाली मॅडमनी स्पेशल लेक्चर पण घेतलेले आहे. तर चित्ताचं खूप जास्त विश्लेषण म्हणजे आपल्या या प्लॅटफॉर्मवर पण झालेलं आहे आणि पुस्तकामध्ये पण आहे, की चित्त काही एक गोष्ट नाही आहे, ती अनेक गोष्टीचं कंपायलेशन आहे असं आपण समजू. तसं शरीर जे आहे हे पृथ्वी आप तेज वायू हे 4 महाभूत आहेत असं म्हणतो. पण त्याच्यातही खूप म्हणजे बारीक सारीक बऱ्याच गोष्टी आहे ना. जसं चित्तामध्ये जशा बारीक सारीक गोष्टी आहेत तसं कायेमध्ये पण खूप बारीक गोष्टी आहे ना. मग सतीपठाण सुत्तात म्हणजे हे नक्की शरीर म्हणजे काय? आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये नागसेन बनतेंना प्रश्न विचारलेला आहे ना, म्हणजे की तू कोण आहे किंवा नागसेन कुठे आहे असं म्हणतात ना. तर ते म्हणतात, जर मला एकत्र बघितलं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत एकत्र बघितलं तर मी एक मनुष्य आहे आणि या मनुष्याला व्यावहारिक पातळीवर नागसेन या नावाने ओळखल्या जात आहे. ठीक आहे.
पण त्यांना जर अनुरेणीमध्ये जर विस्कळीत बघितला म्हणजे हे 4 महाभूत तर ढोबळ झाले, पण त्याच्या व्यतिरिक्त महासतिपट्टण सुत्त जे आहे ना, तर त्यात जे म्हणतो ना शरीरामध्ये काय काय असतंय, तर मेंदू असतंय, हृदय असतंय, रक्त असतंय, अस्थि, मज्जा, नाही का, जे अनेक गोष्टी ज्या असतात आपल्या शरीरात त्या सगळ्या आपल्या शरीरात असतात. किंवा असंही म्हटलं जातं की शरीर म्हणजे काय, तर चामड्याचे पिशवे आहे आणि त्यात हाडं, रक्त, मांस, चरबी काय काय सगळं भरून ठासून भरलेलं असतं. असं पण शरीराकडे बघितलं जातं. तर शरीराला एकत्रित बघितलं तर आपण एक मनुष्य आहे आणि व्यावहारिक पातळीवर आपल्याला मनुष्य म्हणजे काही नावाने ओळखलं जात आहे. जसं त्यांनी मग मिलिंद प्रश्नामध्ये रथाची उपमा दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रथ म्हणजे नक्की काय, म्हणजे ते जू म्हणजे रथ का, चाक म्हणजे रथ काय, असं. तर तसं मनुष्य किंवा जीव म्हटलं तर असं काहीच नसतंय. माझा हात जर बाजूला केला किंवा डोकं बाजूला केलं तर ते म्हणजे शरीर आहे का, मनुष्य आहे का, तर तसं नाही होत. ते सगळ्यांना म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत बघितलं तर त्याला कंपाईल केलेलं जे आहे एकत्र, तेव्हा त्याला आपण एक रूप म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यात विपश्यनेमध्ये उपमा दिल्याच जाते किंवा याच्या आधी बऱ्याच वेळा झालेला आहे की गंगा नदी जी आहे, आपण म्हणतो की ही गंगा नदी आहे, खूप पवित्र आहे, खूप प्राचीन आहे, खूप मोठी आहे. ठीक आहे, तुम्ही ती बघायला गेले गंगा नदीजवळ आणि गंगा नदीच्या पात्रात उतरले आणि हातात जर पाणी घेतलं त्या नदीतलं, तर तुमच्या हातात जे पाणी आहे ती गंगा नदी आहे का, तर नाही आहे. कारण जर ती हातातलं पाणी जर गंगा नदी असेल तर मग जे येणारं पाणी आहे ती गंगा नदी नाही आहे, किंवा जे वाहून गेलेलं ती गंगा नदी नाही. जर तुमच्या हातातलं पाणी जर गंगा नदी असेल तर, किंवा जे वाहून गेलेलं पाणी आहे ती गंगा नदी आहे का, जर ती गंगा नदी असेल तर मग येणारं पाणी काय आहे, किंवा येणारं पाणी जर गंगा नदी आहे तर वाहून गेलेलं काय आहे. तर थोडक्यात कसं आहे की गंगा नदी असं काही नसतंय. गंगा नदी म्हणजे एक नदी जी आहे, नदीची व्याख्या आपण ढोबळमानानं बघितलं ते एक पाण्याचा मोठा प्रवाह आहे ना. पाण्याच्या मोठ्या प्रवाहाला आपण नदी म्हणतो. आणि व्यावहारिक पातळीवर ही गंगा नदी, ही नदी, ही ती नदी असे आपण त्याला नावं देतो, जसं मनुष्याला देतो. तर त्या नदीला एकत्र बघितलं किंवा मनुष्याला एकत्र बघितलं, रथाला एकत्र बघितलं, तर त्याला आपण रूपाच्या ह्याच्यातून बघतो किंवा एक शरीर किंवा काय न बघतो आपण. पण त्याला जर विस्कळीत यानं बघितलं, म्हणजे एखाद्या मनुष्याला जर तुम्ही विस्कळीत बघितलं, तर त्याला उदाहरण द्यायचं तर तुम्ही जर चित्र काढत असाल वहीमध्ये, नोटबुकमध्ये किंवा फळ्यावर, तर टिंब काढून जर तुम्ही चित्र बनवत असाल तर अनेक टिंब, अनेक पॉइंटचा जो एकत्र केले ना तर ते चित्र बनत आहे की नाही. तसंच आपलं शरीर जे आहे हे अनेक गोष्टीने बनलेलं आहे, अनेक टिंब म्हणून आपण अनुरेणू की आणि अजून त्यात काही बारकाई असतील त्यांना आपण शरीर बनलेलं आहे. तर ते एकत्र बघितलं तर आपण मनुष्य आहे, पण ते जर विस्कळीत बघितलं तर काहीच नाही आपण. म्हणजे आपण स्वतः पण नाही आहे. म्हणजे जो काही प्रवास जो आहे ना तो चित्ताचाच आहे. आणि मग शरीर क्षणभंगूर आहे किंवा शरीर बदलत राहत आहे, अशा बऱ्याच गोष्टी येतात. तर एकत्र बघितलं तर त्याला पूर्ण रूप च्या याच्यात बघतो आपण, व्यावहारिक पातळीवर त्याला नाव पण देतो. अदरवाईज काहीच नाही आहे, शून्य आहे ना, शून्यतावाद जसं म्हणू आपण थोडा वेळेसाठी. फार टेक्निकल नाही बोलत, साध्या शब्दात असं मला वाटतं. याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर्वांना. थँक्यू मिसाळकर सर. आणि आज उपासक उपासिकांनी जे काही प्रश्न विचारले आणि त्याच्यावर सरांनी खूप सुंदररित्या विश्लेषण केले, दोन्ही सरांनी, त्यासाठी खूप खूप साधुवाद आणि लॉट्स ऑफ मेत्ता. जर ब्रीफ ओव्हरव्ह्यू घ्यायचा असेल तर आज एका जातकामधून आपण महाराहुलवाद सुत्त, महासती पठ्ठाण सुत्त, धातुविभंग सुत्त, इटागिरी सुत्त आणि न तुम्हांक सुत्त अशी जवळजवळ 5 सुत्तांवर एका जातकातून आपण त्याच्यातनं किती आपण शिकू शकतो हे आपण आज जाणले. आता सर्वांनी हे पुन्हा जसे सरांनी सांगितले की हे जातक आणि हे व्याख्यान कंटिन्युअस आपण ऐकले पाहिजे. त्याच्यातनंच आपल्याला
आणि ह्या सुत्तांनाही रेफरन्स करून घ्यावे, म्हणजे अजून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, अशी मी सर्वांना विनंती करते. आणि आपण आता कोणाचे प्रश्न नसतील तर आता शेवटच्या भागाकडे आपण वळूया. सर्वांनी हे सुत्त लिहून घेतले असतील. पुन्हा एकदा ग्रुपमध्ये हवं तर टाकून देऊ, म्हणजे त्या रेफरन्स करायला बरं पडेल. सर खूप खूप धन्यवाद दोन्ही सरांना, तसेच संजय भाऊ सरांना. त्यांनी हे धातू विभंग सुत्त ते एक ॲडिशन सांगितली, त्यासाठी सरांना खूप खूप धन्यवाद. आजच्या व्याख्यानाला खूप छान प्रश्न आले आणि त्याचे विश्लेषण सरांनी छान केले, त्याबद्दल खूप खूप साधुवाद. असेच मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी लाभो हीच मी सदिच्छा व्यक्त करते. ज्योतिताई यांचे खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर फोटो आज त्यांनी दिले, नेहमीच देत असतात. आणि तसेच USA मधून संजय सर, वैशालीताई यांनाही हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे काही मार्गदर्शन करत असतात, त्यासाठी ते YouTubeवर ते रेकॉर्डेड व्हिडिओ टाकतात. या त्यांच्या सर्व अथक परिश्रमामुळेच त्यांच्या बिझी स्केड्यूलमधून हे सर करतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमचे. तसेच धन्यवाद सर्व उपासक उपासिका यांनाही, जो हा कार्यक्रम हजर राहून जे काही जीवनात आपण बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. ही लिंक सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंब, नातेवाईकांसोबत शेअर करा. इतर ग्रुपमध्ये देखील शेअर करा, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचवूया. ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करोत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो आणि सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो ही सदिच्छा आणि या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आज इथेच थांबूया. मी नयनाताईला विनंती करते की त्यांनी आजची ही धम्मपालन गाथेने आजच्या कार्यक्रमाची समाप्ती करावी. नयनाताई. साधु सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 नमो